हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? ॲज युजल या वीकमध्ये पण दोन मोठ्या न्यूज आहेत आणि बाकीचं पण भरपूर काही डिस्कस करायला. पण आपण पहिले अजेंडा बघून घेऊया की आज आपण काय काय ऐकणार आहे, काय काय डिस्कस करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा पहिला पॉईंट म्हणजे ज्या तीन बँकांना प्रायव्हेटाईज करण्याचं चाललंय ती न्यूज कितपत खरी आहे आणि त्याबद्दल काय डोक्यात आहे मुलांच्या, काय त्यांचे सगळे डाऊट्स आहेत ते मी मोस्टली क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर SBIची जी डेट लास्ट टाइम आपण कन्फर्म केली होती त्यात फॉर सम रिझन काही प्रॉब्लेम येऊन गेले आणि यावेळी आता परत एक डेट कन्फर्म आलेली आहे. मोस्टली यावेळी आपण त्याच्यावर रिलाय करू शकतो, पण मग त्यानुसार कसा अभ्यास केला पाहिजे काय त्यावरती थोडीशी चर्चा करू. त्यानंतर स्टडी प्लॅन जो आहे आपला तो प्री आणि मेनसाठी दोन्हीसाठी राहील आणि मेजर म्हणजे ॲनालिसिसचा पार्ट मी आज जरा जास्त सांगणार आहे. भरपूर जणांची ती रिक्वेस्ट होती मागच्या वीकमध्ये. त्यानंतर आपला क्वेश्चन आन्सरिंगचा जो सेशन असतो त्यात डाऊट्स फीडबॅक सगळं डिस्कस होऊन जाईल. त्यानंतर पाचव्या पार्टमध्ये आपण लाईव्ह सेशनबद्दल बघू. जे 6 तासाचं लाईव्ह सेशन चालू आहे आपलं, त्याचा किती जण फायदा घेत आहे, कशा पद्धतीने घेत आहे, त्यात काही वेगळ्या अनाउन्समेंट आहे कारण आता आपला DIचा वीक तर संपून गेला लास्ट आठवड्यातला. सो आता त्यावर थोडेसे चेंजेस आहेत ते मी एकदा अनाऊन्स करून देईल आणि सगळ्यात शेवटी आपला युज्युअल व्हिडिओचा वगैरे पार्ट बघू. सो आपण पहिल्या पॉईंटवर जाण्याआधी तेच मी जे दरवेळेस तुम्हाला सांगतो की विकली टॉक ऐकताना थोडंसं शांततेत आणि कॉन्सन्ट्रेशनने ऐका, घाई गडबडीत ऐकू नका. सो पहिला पॉईंट चालू करू आपण. पहिला पॉईंट तोच की या तिन्ही बँकांचं जे प्रायव्हेट करण्याचं चाललंय ते किती खरं आहे किती नाही या न्यूजबद्दल सांगा वगैरे मुलांचं म्हणणं होतं. सो त्याच्यात पॉईंट कसं आहे, सगळ्यात पहिले मी फक्त बँक ऑफ महाराष्ट्र हेच नाव घेणार आहे आणि तुम्ही थंबनेलवरती बघितलं असेल तिथं पण बँक ऑफ महाराष्ट्र असंच नाव लिहिलंय. पर्पजली लिहिलंय कारण दुसऱ्या दोन बँकेमध्ये तसे आपल्या क्लासचे स्टुडंट नाही आहेत. सो बँक ऑफ महाराष्ट्राला पकडूनच आपण हे सगळं डिस्कशन करूया. मला असं वाटतं की याला आपण वेगवेगळ्या पार्ट्समध्ये डिस्कस करू. सगळ्यात पहिले या न्यूजबद्दल किती माहिती आहे त्या सगळ्या गोष्टींची चर्चा करू, महत्त्वाच्या जेवढ्या चालल्या आहेत सध्या त्या. त्यानंतर जे मुलं सिलेक्ट झालेले, आत्ता जे मुलं सिलेक्ट झाले ते जरा कन्फ्यूज झालेले तर त्यांच्याबद्दल थोडीशी चर्चा करावं लागेल की त्यांना याचा काय इम्पॅक्ट पडेल किंवा त्यांनी कसं केलं पाहिजे. त्यानंतर जे मुलं या बँकेत ऑलरेडी आहेत त्यांच्याबद्दल शॉर्टमध्ये सांगून देईल मी, त्यांचं काय सध्या माइंडसेट आहे किंवा त्यांचा काय विचार चालू आहे किंवा त्यांच्यासाठी काय सजेशन्स आहेत का. आणि सगळ्यात लास्टला म्हणजे जे सगळे मुलं आता नॉर्मल प्रिपेअर करतात जे अजून कुठल्या बँकेत सिलेक्ट झालेले नाही आहे पण मग फ्युचरमध्ये या बँकेसाठी आपण अप्लाय केलं पाहिजे नाही केलं पाहिजे, कसं काय सिनारिओ राहील ते सगळं बघूयात. सो वन बाय वन टप्प्याटप्प्यात आपण सगळं स्टार्ट करू. सो फर्स्ट ऑफ ऑल पहिले न्यूज बघू, पण मला असं वाटतं की न्यूजची माहिती तर ऐकूनच घ्या, काही हरकत नाही. पण सगळ्यात इम्पॉर्टंट याच्यातला पार्ट असणार आहे तो म्हणजे सोल्युशनचा, की लास्टला मी त्याच्यावर काय सोल्युशन सांगतोय किंवा आम्ही काय चर्चा केलेली सगळ्यांसोबत, जे पण आपले एक स्टुडंट बँकेत आहे त्यांच्यासोबत पण आणि बाकीच्यांसोबत पण, ते नीट ऐकून घ्या. सो सगळ्यात पहिला पार्ट की लोकांचं जे म्हणणं होतं की प्रायव्हेट होणार आहे आता ही बँक ऑफ महाराष्ट्र, तर ही न्यूज खरी आहे की नाही. आणि ज्यावेळेस न्यूज आली त्यावेळेस बँकेत तर म्हणजे भूकंप आल्यासारखंच झालं एकदम. आणि युनियनचे लोकही घाबरले, त्यानंतर हेड्स वगैरे. तर सुरुवातीला ते थोडंसं पॅनिक होणं साहजिक आहे, जसं LICला झालं होतं बघा, सेम सिच्युएशन होती. पण त्यानंतर ते थोडंसं रिव्हील केलं त्यांनी भरपूर सोर्सेसवरनं, युनियनच्या लोकांनी पण, वरचे जे मोठे मोठे अधिकारी आहेत त्यांच्याकडे जाऊन पण, त्यानंतर फायनान्स मिनिस्टरसोबत कॉन्टॅक्ट करून भरपूर वेजनी, आता सगळ्यांच्या नावं नाही सांगत मी, पण त्या सगळ्यांनी एक शेवटी निर्णय असा दिला की ही न्यूजला काहीच तथ्य नाही आहे, न्यूज फेक आहे, ही सगळी फॉल्स न्यूज होती. हे फक्त इकॉनॉमिक टाइम्समध्ये एक आर्टिकल आलं होतं त्याच्यावर नाही सगळं बवाल एवढा झालेला आहे म्हणून. तर ही एक साईड आहे कॉईनची. पण ॲट द सेम टाईम जर कॉईनची दुसरी साईड बघितलं तर असंही म्हणणं चाललं आहे की जर न्यूज आलीच आहे तर न्यूज अचानक कसं काय आली, कारण याला कुठेतरी काहीतरी चर्चा पण झाली असणार आहे. आणि असं तर नाही ना की रँडमली न्यूज दिली. बरं, काही लोक असं पण म्हणत आहे की कदाचित मुद्दाम हे जे न्यूज दिली यांनी बँक ऑफ महाराष्ट्र प्रायव्हेट होण्याचं, कदाचित ते पिल्लू पण सोडलं असेल. रिझन कारण की मागच्या वर्षी मर्जरला बँक ऑफ महाराष्ट्राचा ऑपोज होता आणि मग आता कदाचित ती बँक प्रायव्हेट करणार असं म्हटल्यानंतर कदाचित एम्प्लॉईजमध्ये असं डिस्कशन होऊन जाईल की नाही ठीक आहे यार, प्रायव्हेट करण्यापेक्षा मर्जर केलेलं बेटर आहे एनी डे, अशा पण न्यूज चाललेल्या, अशा पण लोक म्हणत आहे. त्यानंतर काही लोक असंही म्हणत आहे की नाही ही जस्ट एक टेबलवरची न्यूज आहे, याचं काही जास्त टेन्शन घेऊ नका. पण ॲट द सेम टाईम दुसऱ्या अँगलनी बघितलं तर फायनान्स मिनिस्टरचं जर स्पीच बघितलं असेल तर त्यांनी सांगितलं होतं स्पीचमध्ये की गव्हर्नमेंट पण आता काही गोष्टी प्रायव्हेटाईज करण्याचा विचार करत आहे एका लिमिटपर्यंत, पण ते पण फेज बाय फेज, टप्प्याटप्प्यामध्ये करणार आहेत. ते एकदमच सगळं करतील असं नाही. तर कदाचित ती एक हिंट पण होती जी आपल्या फायनान्स मिनिस्टरनी देऊन पण टाकली होती आधी, असं पण काही लोक म्हणत आहे. आणि दुसऱ्या अँगलनी परत असं की मोठमोठ्या युनियन्स ज्या आहेत ते क्लिअरली सांगताय की तुम्ही बिलकुल काळजी करू नका, असं काही होणार नाही आहे, हे व्हायला खूप वेळ लागेल आणि ते एवढं सोपं पण नाही आहे. आणि ते ॲट द सेम टाईम त्यांच्या एम्प्लॉईजला हे पण सांगतायत की नाही तुम्ही खूप स्ट्रॉंग राहा म्हणून, कदाचित अशी सिच्युएशन आली तर. सो अशा भरपूर गोष्टी आहेत. मी तुम्हाला एक फक्त ब्रीफ आयडिया देऊन टाकली की काय चाललंय काय नाही. आणि नीती आयोगकडनं हे सगळं बाहेर निघालंय असं त्या आर्टिकलमध्ये लिहिलेलं होतं, पण याचा कुठलाच ऑफिशियल सोर्स नाही अजून, गव्हर्नमेंटकडनं कुठलीही अनाउन्समेंट झालेली नाही आहे. सो टेम्पररी तरी याला भरपूर जण असं म्हणताय की ही न्यूज फेक आहे म्हणून, म्हणजे आपल्याला दिसतं पण आहे समजा की फेकच न्यूज आहे म्हणून, कारण ते जे म्हणतात ना की सोर्सेसने आम्हाला सांगितलं, आता सोर्सेसनी किंवा सूत्रांच्या अनुसार आम्हाला असं कळालं या टाईपमध्ये त्यांनी ते सांगितलेले समजा न्यूज. पण मग कसं आहे, दुसरा अँगल आपण त्याला अवॉइड करून पण नाही चालणार की यार न्यूज आलेली तर काही तर पॉईंट असेल आणि भविष्यात असं झालं तर. सो आता मला एक कळते की बघा रात्रीतनं तर काही होणार नाही, याला टाईम लागणार आहे नो डाऊट, याला खूप जास्त ऑपोज पण होईल आणि भरपूर वेळ लागू शकतो. पण
दॅट डज नॉट मीन की ही गोष्ट इम्पॉसिबल आहे, फ्युचरमध्ये हे होणारच नाही. कारण त्याची शक्यता आपल्याला म्हणजे शक्यता असू पण शकते, पॉसिबिलिटी राहील त्याची. आणि गव्हर्नमेंटचं कसं आहे सध्या मेजॉरिटी पण आहे, त्यामुळे काही सांगता येत नाही पार्लमेंटमध्ये पास करायला. सो बेसिकली मला काय म्हणायचं आहे, हा जस्ट एक बेसिक सिनारिओ दिला मी तुम्हाला. पण आता सध्या मुलांच्या डोक्यात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा चाललेला आहे की जर सर याची ऑफिशियल अनाउन्समेंट अजून झालेली नाही आहे आणि जस्ट इन केस वर्स्ट सिनारिओ जर काही उद्या झाली किंवा असं काहीतरी इंडिकेशन्स भेटले, सो मग पुढचं काय असणार आहे. सो आता मला असं वाटतं की आपण या मुलांसोबत बरोबर बघूया की ज्यांचं आत्ता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सिलेक्शन झालेलं आहे. ज्या मुलांचं बँक ऑफ महाराष्ट्रात सिलेक्शन झाले त्याच्यात पण ॲक्च्युली 2 टाईप्सचे स्टुडंट आहे. पहिली टाईप म्हणजे असे मुलं ज्यांचं बँक ऑफ महाराष्ट्रात सिलेक्शन तर झालेलं आहे, प्लस त्यांच्याकडे अजून 1-2 जॉब आहेत हातामध्ये. जसं की काही जणांचं SBI क्लर्कचं त्यांनी एक्सटेन्शन घेतलं होतं, तर तो जॉब त्यांच्या हातात आहे. काही जण आता सध्या LIC असिस्टंट आहे, प्लस बँक ऑफ महाराष्ट्र PO पण झालेले आहे. मग ते कन्फ्युज्ड आहे की आम्ही दोन्हीपैकी काय करू, किंवा त्या ESIC UDCचं पण आहे त्यांच्या हातामध्ये जॉब. सो असे एक टाईप आहे की ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, प्लस त्यांच्याकडे अजून एक ऑप्शन आहे पण. सो मला तरी असं वाटतंय की जर तुम्ही खूपच जास्त घाबरलेले सध्या या मोमेंटला किंवा अजून पिक्चर क्लिअर नाही आहे, तर तुम्ही मात्र मग तडकाफडकी कोणताच निर्णय घेऊ नका. लाईक बँक ऑफ महाराष्ट्र जॉईन नाहीच करायचं असंही नका म्हणू, आणि लगेच तुम्ही ज्या काय ऑर्गनायझेशनमध्ये आहे, लाईक समजा तुम्ही LIC मध्ये काम करताय, तर LIC मध्ये रेजिग्नेशन वगैरे देण्याचा पण असं काही स्टंट देऊ नका. सध्या मला असं वाटतं जर एक बेसिक एक्झाम्पल घेतलं की एक LIC मध्ये एक मुलगा काम करतोय आणि प्लस त्याचं बँक ऑफ महाराष्ट्र PO म्हणून सिलेक्शन झालेलं आहे, तर त्यांनी LICचा जॉब कंटिन्यू करावा, बिलकुल रेजिग्नेशन वगैरे देऊ नये. आणि इकडे बँक ऑफ महाराष्ट्राची प्रोसिजर पण करायची, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, हे सगळं झालं, यात अजून थोड्या दिवसात पिक्चर क्लिअर होईल. आणि ज्या मोमेंटला मग आपल्याला लक्षात येईल की नाही गड्या थोडीशी गडबड वाटते, मग त्या मोमेंटला तुम्ही LIC मध्ये राहून पण फ्युचर एक्झामचं प्रिपरेशन करू शकता. पण हे जस्ट एक माझं ओपिनियन झालं आहे. पण मला असं वाटतं की इथं तुमचं इंडिव्हिज्युअल कॉल मॅटर करल. इथं तुम्ही काय डिसिजन घेताय आणि ते डिसिजन घ्यायला आपल्याकडे थोडासा वेळ आहे. अजून असं नाही आहे की रातोरात सगळं चेंज होणार आहे, उद्याच सगळ्या गोष्टी चेंज होणार आहे, असं बिलकुल नाही आहे. त्यामुळे तुम्ही त्याचं टोकाचं डिसिजन घेऊ नका. आणि दुसरी गोष्ट, ज्या मुलांचं असं आहे की माझं सिलेक्शन नाही झालेलं सर, फक्त बँक ऑफ महाराष्ट्रातच झालं होतं, तर असं नाही आहे की तुमच्या हातून सगळंच गेलेलं आहे किंवा हे पण डिसिजन खूप वाईट झालेलं आहे. बिलकुल नाही. बँक ऑफ महाराष्ट्र सिलेक्शन नंतर अजूनही तुम्हाला जॉईनिंगसाठी वेळ आहे. तोपर्यंत तुमच्या हातामध्ये SBI क्लर्क आहे, SBI PO आहे, त्यानंतर RBI असिस्टंट असणार आहे काही जणांची. सो बेसिकली तुम्हाला याच्यापेक्षा मोठमोठ्या ऑपॉर्च्युनिटीज तुमच्या हातामध्ये आहे. त्यामुळे तुम्ही त्या अँगलनी पण त्याचा विचार करा. आणि मला तरी असं म्हणायचं की दोन्ही केसमध्ये मुलांनी अभ्यास चालू ठेवावा, हीच एक गोष्ट तुमच्या हातामध्ये आहे. कारण ऑफिशियल अनाउन्समेंट कधी होईल, काय होईल, एक्झॅक्टली काय त्याचे धागेदोरे आहेत ते आपल्याला हळूहळू कळतील. पण तोपर्यंत तुम्ही अभ्यास मात्र चालू ठेवा, कारण ते जर तुम्हाला रिग्रेट झालं नंतर तर मग फार वाईट होऊन जाईल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वगैरे पण सगळ्या प्रोसेस करा. असं काही डोक्यात ठेवू नका की नाही मी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणार नाही वगैरे वगैरे. तर हे झालं सिलेक्ट झालेल्या मुलांसाठी. याच्यावर पुढे पण बोलणारच आहे. त्याच्याशी कनेक्टेड दुसरा एक पॉईंट बघू की जे मुलं ऑलरेडी तिथं बँकेत जॉब करत आहे, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये. आता काही जण लगेच असा पण विचार करतील की नाही मग मी रिझाईन करू का, कारण काही जणांचं असं मेसेजेस पण आले होते, काही जणांची बोलणं पण झालं. तर इतक्या तडकाफडकी कोणतंच डिसिजन घेऊ नका, कारण गव्हर्नमेंटकडनं अजून कुठलीही ऑफिशियल अनाउन्समेंट नाही आहे. आणि एका रात्रीत मी परत सांगतो की हे काही सगळं होणार नाही आहे. पण ॲट द सेम टाईम आपण रिलॅक्स बसून पण चालणार नाही आहे. आणि नुसतंच टाईमपास करण्यात किंवा नुसतं बघण्यामध्ये की काय चाललंय काय नाही, हे पण थोडंसं चुकीचं आहे. जर थोडीशी हिंट आपल्याला भेटलेली आहे, कदाचित फ्युचरमध्ये याची पॉसिबिलिटी आहे असं जर म्हणताय, तर मला असं वाटतंय की जे मुलं बँकेत आहे आणि तुम्हाला पण थोडाफार चान्स असेल, वेळ असेल, तर तुम्ही पण अभ्यास करायला काही हरकत नाही आहे. कारण भरपूर जणांचं असं आहे की जे जस्ट आत्ता जॉईन झाले होते, पण तरी पण ते कुठली ना कुठली एक्झाम देत होते. लाईक RBIचा त्यांनी फॉर्म भरला होता, भले ते क्लेरिकलचा जॉब करताय बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये, असे या टाईपमध्ये, तर त्यांनी पण अभ्यास मात्र चालू ठेवा. कारण कदाचित तुम्हाला जर का इकडे अजून बेटर ऑपॉर्च्युनिटी भेटून गेली तर मग आपल्याला विचार करता येऊ शकतो. कारण सध्या तुमच्याकडे वेळ आहे अभ्यासाला. असं नाही होणार की लगेच आता हे प्रायव्हेटाईज होणार आहे. आणि बरं, प्रायव्हेटाईजचं पण कसं आहे, असं नाही की ते प्रायव्हेटाईज झाल्यानंतर वाईटच होणार आहे म्हणून. आता मागे IDBI बद्दल पण अशी चर्चा चालली होती, तुम्हाला माहिती असेल. पण आता IDBIचं सध्याचं जर बघितलं, आता काही एक स्टुडंट होते त्यांच्याशी पण मी चर्चा केली, तर ते म्हटले सर असं काहीच नाही आहे की आमच्या याच्यामध्ये खूप काही जास्त वर्कलोड आला आहे किंवा खूपच जास्त आम्हाला काही टेन्शन आलेलं आहे. बिलकुल नाही, ते पण व्यवस्थित चाललेलं आहे. आणि येस बँकचं पण एक्झाम्पल आहे की येस बँकला पण ज्यावेळेस गव्हर्नमेंटने सपोर्ट केला, आता त्याची केस थोडीशी वेगळी होती समजा याच्यापेक्षा थोडीशी. पण मग अशा केसमध्ये हे सगळ्यांचं भलं होईल याच पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करतात. त्यामुळे तुम्ही त्याला निगेटिव्हली खूप नका घेऊ, पण थोडं कॅज्युअली पण नका घेऊ, असं मला म्हणायचं आहे. आणि चौथा पॉईंट, जे मुलं प्रिपेअर करणारे आहेत त्यांच्या डोक्यात कदाचित असं असू शकतं की सर आता फ्युचरमध्ये मग आम्ही प्रेफरन्सेस टाकताना कसं करायला पाहिजे काय. तर बघा, त्याला वेळ आहे अजून. कारण की मला असं वाटतं त्याच्या अगोदरच बँक ऑफ महाराष्ट्र कोणता तरी निर्णय देईल पुढच्या IBPSच्या कॅलेंडरच्या आधी. कारण IBPSच्या त्याला इन्क्लूड केला जाईल किंवा नाही केलं जाणार, तो नंतरचा पार्ट आहे समजा, ते आपण बघू. पण मला असं वाटतं की मुलांनी पुढच्या, आता जे पण मुलं प्रिपेअर करताय त्यांनी फ्युचरमध्ये शक्यतो अशाच ठिकाणी ट्राय मारा जिथे की तुम्ही पेरेंट बँकला पकडताय. आता RBI झालं, SBI झालं, त्यानंतर
बँक ऑफ बरोदा झालं, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनायटेड आपले युनियन बँक, ह्या जर सगळ्या पकडल्या कोर, तर याच्यामध्ये जिथं आत्ता बाकीच्या बँका मर्जर झालेलं आहे त्या पेरेंट्स बँकला आपण पकडून जाऊ शकतो. आणि जर तुम्ही नीट बघितलं असेल तर प्रेफरन्स लिस्टचं बरेच जण आता रिग्रेट करत होते की सर माझे मार्क्स खूप चांगले होते, मग मी दुसरी बँक टाकायला पाहिजे होती. हे बघा, तुम्ही स्वतःला तिथं कोसू नका. तुम्ही ज्यावेळेस ते प्रेफरन्सेस टाकले होते, आपण ते प्रेफरन्सेस टाकताना त्यावेळेसचे सर्कमस्टन्सेसचा विचार केला होता आणि कदाचित त्यावेळेसचं डिसिजन त्या मोमेंटला बरोबर असू शकतं, पण आता रिग्रेट करण्यात अर्थ नाही आहे. आता तुमच्या हातात काय, अभ्यास करणं आणि पुढच्या ऑपॉर्च्युनिटीजला टॅकल करणं. त्यामुळे तुम्ही त्याच्यावरती फोकस करा. आणि जरी प्रेफरन्स लिस्ट बघितली असेल, आता मी पण दोन्ही लिस्ट चेक केल्यात, आपल्या दोन्ही याच्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र भरपूर खाली होती. वरती आपण पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बरोदा, त्यानंतर कॅनरा बँक, युनियन बँक ह्या सगळ्या ठेवल्या होत्या पेरेंट्स बँक. आणि त्यावेळेसही डिस्कशन झालं होतं, पण मला वाटतं त्याच्यावरती आता असा निगेटिव्ह विचार करण्यात पॉईंट नाही आहे की आपण त्यावेळेस डिसिजन चुकलं का वगैरे, असं बिलकुल नाही आहे. सो बेसिकली सांगायचा पॉईंट काय होता, तुम्हाला लक्षात आलं असेल की तुम्ही प्रिपरेशन मात्र स्ट्रॉंग चालू ठेवा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय माहिती का याच्यामध्ये, जर थोडासा वेगळा अँगल की ही न्यूज ऐकल्यानंतर कदाचित काही जणांचं असं झालं की अभ्यासाची अजून स्पीड वाढली. जसं प्रितेशचं मी बघितलं, प्रितेशचं ॲक्च्युली बँक ऑफ महाराष्ट्रात सिलेक्शन नाही झालेलं बरं का, आता IBPS क्लर्कला, त्याचं बँक ऑफ इंडियामध्ये झालेलं आहे. पण त्याचं ज्यावेळेसपासून ती न्यूज ऐकली तर तो म्हणे की सर मला असं वाटतं की मी भले बँक ऑफ इंडियामध्ये, पण मला असं वाटतं की थोडा अजून मोठ्या पोस्टसाठी अप्लाय करावं, RBIसाठी किंवा SBI PO ज्या पुढच्या एक्झाम्स आहे. तर ठीक आहे, जर तुम्हाला अशा न्यूज ऐकून जर अभ्यासाला अजून फायदा होतच असेल तर तुम्ही डेफिनेटली त्याला त्या पॉझिटिव्ह अँगलनी बघा आणि अभ्यास करत राहा, कारण ती गोष्ट तुमच्या हातामध्ये आहे. आणि हे आपण नेहमी वारंवार सांगत चाललेलो आहे. त्यामुळे याच्याबद्दल काय होईल एक्झॅक्टली ते माहीत नाही आहे, पण आता मला एक कळतं की यार याच्यापेक्षा जास्त टेन्शन आम्हाला पण आहे. त्यामुळे तुम्ही याचा ना जास्त पण विचार नका करू. आणि बरेच जण मला हेही म्हणत होते की सर तुम्ही याच्यावर का नाही टाकलं टेलिग्रामवरती. रिझन असं होतं टेलिग्रामवर न टाकायचं, कारण तोपर्यंत काही 100% शुअर नव्हतं. आता अजूनही न्यूज फेक आहे असं हे सांगतायत, गव्हर्नमेंटकडनं कुठलंच नोटिफिकेशन नाही, अजून कुठलंच अनाऊन्समेंट नाही आहे. त्यामुळे मला एक सांगायचं इथे की तुम्ही शक्यतो, आम्ही तुम्हाला असं पॅनिकही करायचा आमचा विचार नव्हता आणि तुम्हाला अंधारात ठेवायचा असं पण नाही. त्यामुळे होईल तेवढे मी फॅक्ट्स अँड फिगर्स तुमच्यासमोर थोडे थोडे आणण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला थोडीशी आयडिया येऊन जाईल. पण मला असं वाटतंय की तुम्ही शक्यतो या गोष्टींपासून जेवढं होईल तेवढं दूर राहा, होता होईल. बाकी मी विकली डॉकमध्ये तुम्हाला दर आठवड्याला येऊन हे सगळं सांगूच लागलो की काय काय नवीन अपडेट्स आहेत त्या. खूपच इमर्जन्सी असली आणि खूपच काही इम्पॉर्टंट असलं की लगे 1-2 दिवसातच फरक पडणार आहे. त्याचा आपण स्पेशल एखादा ऑडिओ व्हिडिओ बनवून एका दिवसात प्रिपेअर करून ते टाकू शकतो टेलिग्रामवरती, किंवा त्याची न्यूजही टाकू शकतो. पण जस्ट बिकॉज ते त्याच्यामुळेच नाही टाकलं कारण मुलं कन्फ्यूज होऊन जातात आणि फार जास्त ना टेन्शन घेतात आणि नुसते 100 व्हिडिओ बघतात मग अजून यूट्यूबवरती की काय चाललंय. आता बाहेरच्या स्टेटवाले अजून काही वेगळं म्हणताय की साऊथवाले वेगळं म्हणताय, आता भरपूर काही चाललेलं आहे आणि भरपूर जणांनी त्याच्यावरती कमेंट केल्या होत्या. त्यामुळे मला वाटतं की तुम्ही होईल तेवढं दूर राहा याच्यापासून. आणि काही इम्पॉर्टंट असलं तुम्ही इकडे फॉलो करताच आहे ना, इकडे आम्ही सगळं सांगतोच आहे. सो आता आपण पुढचा पॉईंट बघूया. आणि पुढे जाण्याआधी परत मला असं वाटतं की जे मुलं अजून पण कन्फ्युज्ड आहे, जे सध्या बँकेत आहे किंवा ज्यांचं जॉईनिंगचं आहे, त्यांनी खरंच शांततेने व्यवस्थित डोकं शांत ठेवूनच विचार करा. काही अजून 4-5 जाणकार लोकांशी हवं तर डिस्कस करा जर तुम्हाला डाऊट वाटला तर. होता होईल तेवढं मी ते क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आहे, पण मात्र अभ्यासात कुठेच खंड पडू देऊ नका, हे सगळ्यात इम्पॉर्टंट सांगायचं आहे. आणि मला असं वाटतं की आता ह्या न्यूजला ऐकणारे असे काही जण असतील की सर आम्हाला तरी न्यूज माहीतच नव्हती, आम्ही फक्त अभ्यासात चालू होता आमचा, तर सगळ्यात बेस्ट काम केलं तुम्ही मागच्या आठवड्यामध्ये, हे सगळ्यात बेटर होतं. आणि जर असे काही जण असतील की सर मला ॲक्च्युली न्यूजही माहीत नव्हती, मी अभ्यासही नाही केला, 6 तासाचं कोणतं लाईव्ह सेशन चालू आहे मला तेही माहीत नाही आहे, बाई अशाने तर जीव देऊन टाका. तुम्ही कोणत्या युनिव्हर्समध्ये आणि कोणत्या गॅलेक्सीमध्ये फिरताय ते तुम्हाला तुमचं माहिती आहे. इतका पण निष्काळजी नाही पाहिजे. ॲटलीस्ट तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा. न्यूजबद्दल नसलं माहीत तरी चालेल, ते आम्ही सगळं इकडे कव्हर करून टाकू. आता पुढचं, जर ह्याच्यामुळे थोडेसे मुलं हादरून गेले होते पहिल्या न्यूजमुळे, पण दुसरी न्यूज तेवढीच बेटर आहे, ती म्हणजे एसबीआयची मागच्या वेळेसही आपण सांगितलं होतं, पण आता गडबड अशी झाली की गव्हर्नमेंटनी किंवा कोरोनामुळे थोडंसं ते पोस्टपोन होऊन गेलं गव्हर्नमेंटच्या अनाऊन्समेंटमुळे. सो लास्ट टाईमची एक न्यूज होती की 27 जून 28 जूनला एक्झाम होईल म्हणून एसबीआयची, आणि आता आयएम डिजिटलवाल्यांशी परत चर्चा केली तर त्यांचं म्हणणं आहे की 12 जुलै 2020 ही कन्फर्म न्यूज आहे. आता ही पण त्यांच्या साईडने बरं का, मी परत तेच सांगतो जे मागच्या वेळेस बोललो होतो, मागच्या वेळेसही त्यांचं काही चुकलं असं मला नाही वाटत आहे, कारण त्यांच्याकडं ते दिलेलं होतं की एसबीआयने ती बुक केलेली आहे. आता एसबीआयने त्यानंतर ते काढली नाही किंवा यांच्या एंडनी ते बरोबर सांगत होते, पण गव्हर्नमेंटची इकडची अनाऊन्समेंट झाल्यामुळे ते पोस्टपोन होऊन गेलं. सो सध्याची एसबीआय क्लर्क मेन्सची डेट आयएम डिजिटलवाल्यांची आज मी परत चेक केलं, विकली टॉक चालू व्हायच्या आधी परत एकदा विचारून घेतलं, तर त्यांचं म्हणणं आहे की 12 जुलै 2020 ही कन्फर्म आहे. पण अजूनही ऑफिशियल कुठलीच अनाऊन्समेंट नाही आहे, आणि ऑफिशियल अनाऊन्समेंट येऊ पण शकते, कारण जर एक 25-30 दिवसांची विंडो पकडली तुम्ही तर तेवढा वेळ आहे अजून, त्याचा काही प्रॉब्लेम नाही येणार. सो ती मला वाटतं की शक्यतो आता बरोबर राहण्याचे चान्सेस आहेत, जर अजून काही कोरोनामुळे गडबडी नाही झाल्या तर. जस्ट इन केस काही झालं तर मग ही डेट थोडीशी पुढे जाऊ शकते जर काही झालं तर, पण मला वाटतं मोस्ट प्रोबेबली तुम्ही ती पकडूनच चाला. त्याच्यानंतर याच्याशी रिलेटेड मुलांनी अजून हे विचारलं होतं की एसबीआय पीओचं, तर एसबीआय पीओचं त्यांनी परत ते 1-2-8 ऑगस्ट सांगितलेलं आहे, पण मग त्याच्यामुळे मला वाटतं की आरआरबीसाठी थोडासा धक्का बसेल, आरआरबीचं पुढे जाईल, पण ही खूप पुढची गोष्ट आहे, आपण सध्या याच्यावरती फोकस करू. आणि एसबीआय पीओ, आरआरबी पीओ 100% ॲड येणार
येणार आहे. भरपूर जणांचं परत ते मेसेजेस होते की सर ते येईल का, मग डेट्स पुढे चाललं आहे. असं नाही होणार की डेट्स पुढे चाललं त्यांनी रिक्रुटमेंटच बंद केली. ते 100% येणार आहे. फक्त कोरोनामुळे थोडंसं पुढे जाईल, ही गोष्ट तुम्हाला पण समजते, जे की आता ऑलरेडी पुढे गेलेलं आहे थोडंसं. पण ही न्यूज बघून किंवा आता SSCचं बघा तुम्ही, कॅलेंडर आलं होतं, टेलिग्रामवर टाकलं पण होतं आपण, तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी जरा पॉझिटिव्ह आहे. आणि RBIसाठी आणि नाबार्डसाठी मला काही जणांनी मेसेज केले होते की त्याचं विचारा सर. तर RBIचं तर अजून कशात काहीच नाही आहे, त्यांनी काही नाही सांगितलं त्यांच्या एंडनी. असं नाही आहे पण की RBIची एक्झाम होणार नाही म्हणून लवकर, असं बिलकुल नाही. येऊ शकते ती एक्झाम, पण त्यांच्या एंडने अजून काहीच माहीत नाही IIM डिजिटलवाल्यांना. आणि नाबार्डचं मला वाटतं प्रफुल्ली मेसेज केला होता की सर नाबार्डचं विचारा, तर नाबार्डचं त्यांना काही माहीत नाही आहे. पण एक दुसरी न्यूज मागच्याच तुम्हाला सांगितलं तुम्ही की 5 जूनला मेडिकलची CET आहे, ती मात्र त्यांनी CET नाही, मेडिकलची एक एक्झाम होती, ती मात्र त्यांनी कॅन्सल केली. आणि 11 जून असं मला त्यांनी सांगितलं होतं. 11 जूनला त्यांनी मेसेजमध्ये असं लिहिलं होतं. आता 11 जूनला जर ती एक्झाम झाली तर आपलं तसं पण 13 जूनला पुढचा विकली टॉक राहील सॅटर्डेला. तर तोपर्यंत मला कळेल की तिथं काय आहे, त्या अपडेट्स मी परत पुढच्या विकली टॉकमध्ये तुमच्याबरोबर शेअर करेल. आणि बाकी राहिलं SBIची डेट, तिथं मी सांगितली की 12 जुलैपर्यंत. ठीक आहे. आता याच्यामध्ये परत एक इश्यू आहे की ट्रान्सपोर्टेशनचं काय राहील, तर ते मागच्या वेळेस सारखंच, ते मी काही रिपीट नाही करत की ट्रान्सपोर्टेशनच्या गाईडलाईन्स देतील आपल्याला, त्याचा तुम्ही सध्या विचार करू नका, कारण ती गोष्ट तुमच्या हाताबाहेर आहे. पण ट्रान्सपोर्टेशनचा पॉईंट निघाला तर मला इथं असं वाटतं की ज्या मुलांचं आत्ता सिलेक्शन झालं होतं बँकेमध्ये, त्यांनी मात्र जमलं तर डॉक्युमेंटसाठी औरंगाबादला येण्याची थोडीशी तयारी दाखवली तर काही हरकत नाही आहे. कारण काही जणांचा प्रॉब्लेम असा आहे त्याच्यामध्ये की त्यांच्या डॉक्युमेंट्सचे पण जरा झोल आहेत. ते म्हणतात की डॉक्युमेंट्समध्ये पण आमचे काही करेक्शन्स करायचे. तर मग मात्र तसं असेल तर तुम्ही आता तुमच्या हिशोबाने थोडीशी सिच्युएशन व्यवस्थित बघून प्रायव्हेट व्हेकल करून वगैरे औरंगाबादला येऊन तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन गेले तर चालेल. मी कोणासाठी बोलतोय, ज्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये काही गडबडी असतील त्यांच्यासाठी. ते पण तुम्हाला सगळं कम्फर्टेबल असलं तर. आणि अदरवाईज जर तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे व्यवस्थित असेल तर मग काही घाई करायची गरज नाही आहे. त्यानंतर मला एक लास्ट पॉईंट याच्यामध्ये हे सांगायचं होतं की सगळ्यात प्लस पॉईंट काय यायचा, जर एखाद्याला अजून वाटलं की सर ही पण डेट कन्फर्म आहे की नाही, कारण मागच्या वेळेस मुलांनी काही जणांनी कमेंटमध्ये लिहिलं होतं तसं, तर यावेळेस जर तुम्हाला तसं काही वाटतंय ते बघा, तसं बिलकुल टेन्शन घेऊ नका. कारण जर का ते पोस्टपोन झालं तर एनी डे तुम्ही प्रॉफिटमध्येच आहे. कारण तुम्ही 12 जुलैच्या हिशोबाने जर प्रिपेअर करताय आणि जर ती डेट पुढे गेली तर फायदाच होणार आहे ना. असं तर मला वाटतं 100% होणार नाही आहे की 12 जुलैच्या आधी एक्झाम होईल, असं तर मोस्टली होणारच नाही. त्याच्यापेक्षा गेलं तर पुढेच जाईल ती किंवा त्या दिवशी होईल. सो तुम्ही एनिवे प्रॉफिटमध्येच आहे. सो आपण पुढच्या पॉईंटवरती जाऊ आता. स्टडी प्लॅनबद्दल बघू आपण. त्याच्यामध्ये मी जास्त फोकस ॲनालिसिसच्या पार्टवर करणार आहे. पण आता ॲनालिसिसचा पार्ट काय इम्पॉर्टंट आहे, कारण लाईव्ह सेशनमध्ये मी खूप जणांना ऑब्झर्व केलं, मुलं खरोखर हुशार आहेत, त्यांना आन्सर येता पण आहे. पण गडबड काय होते, जसं की आता शेगाव गँग झाली किंवा कल्पनाचा ग्रुप झाला किंवा मृणालीचा ग्रुप झाला किंवा शुभम लोहारेचा ग्रुप झाला, हर्षदाचा, हे सगळ्यांचं मी रेग्युलर बघतोय त्यांना की लाईव्ह सेशनमध्ये खूप भारी भारी आन्सर देत आहेत, खूप पटकन आन्सर देत आहे. पण काही ठिकाणी त्यांची ॲक्युरेसी राहत नाही आणि मेन पेपरला गेल्यावर तर खूपच गडबड होते. तर त्यांच्यासाठी मला वाटते की त्यांनी पण खूप जास्त लक्ष द्यावं ॲनालिसिसमध्ये. जे नवीन मुलं आहे ते म्हणतात की सर आता आम्ही मॉक टेस्ट चालू तर केली, कारण मागच्या 2-2.5 महिन्यात आमचं थोडंफार चांगलं प्रिपरेशन झालं, पण आता त्यात पण आम्हाला कळत नाही, तर त्याच्याबद्दलही मी बोलणार आहे. त्यानंतर प्रवीणला मी एक ऑब्झर्व केलं आहे, त्याचं सिलेक्शन झालं आहे आता बँकेमध्ये, पण प्रवीणचं सिलेक्शन झाल्यानंतर तो मला काही दिसला नाही लाईव्ह सेशन. तर तसं करू नका. ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांनी जास्त रिलॅक्स राहू नका, तरी पण तुम्ही तुमचं प्रिपरेशन चालू ठेवा. कारण SBI क्लर्क, IBPS त्यानंतर RBIची असिस्टंटची एक्झाम आणि SBI PO मोठमोठ्या एक्झाम्स तुमच्या हातामध्ये आहे. त्यामुळे अशा मुलांनी थोडंसं लक्ष द्या. आता मला जे नाव आठवलं मी त्यांचं नाव सांगितलं, पण बाकीच्यांचं प्रत्येकाचं नाव घ्यायला पाहिजे असं काही नाही आहे. देन पुढे ॲनालिसिसच्या पार्टवर आपल्याला बोलायचं होतं ना. तर त्याच्यामध्ये बघा, लास्ट टाइम मी सांगितलं होतं मेन्सच्या मुलांसाठी असं सांगितलं होतं की जूनच्या फर्स्ट वीकमध्ये तुम्ही 2 मॉक टेस्ट द्या, सेकंडमध्ये 3 द्या, त्यानंतर थर्डमध्ये पण 3 मॉक टेस्ट द्या आणि फोर्थ वीकमध्ये 2 मॉक टेस्ट, असं आपण 10 मॉक टेस्टचं प्लॅनिंग केलं होतं. त्यानंतर ज्या ऑल इंडिया वगैरे येत राहतात, जे आत्ता एक ग्रेडअप आली होती बघा, महामॉक म्हणा किंवा ऑल इंडिया मॉक किंवा चॅलेंज वगैरे असतं, काहीतरी नाव दिलेलं असतं त्याला. तर त्याच्या 3-4 एक्झाम्स तुम्ही पकडून चला, त्या 3-4, कारण एखादी ऑलिवूडची असू शकते, एखादी बँकर्स अड्डाची, गव्हर्नमेंट जॉब अड्डाची प्रॅक्टिस मॉकची, मागच्या वेळेस ग्रेडअपची एक चांगली होती. सो असं काहीतरी पकडू शकतो. तर मला वाटतं की ह्या सगळ्या मॉक टेस्ट द्यायच्याच आहे आपल्याला. प्लस ह्या ज्या मी ऑल इंडियाच्या म्हणतोय त्या पण द्या, आणि त्याचा स्कोअर आपण कसा डिस्कस करणार आहे तेही सांगतो. पण त्याच्या अगोदर एक, ज्या मुलांना असं म्हणायचं की सर कोणकोणत्या मॉक टेस्ट फ्री अवेलेबल आहेत जरा सांगा, आम्हाला अजून पॅक घ्यायचं नाही आहे किंवा आम्हाला थोडं एक्सपेरिमेंट करायचे, तर मी तुम्हाला एक लिस्टच सांगून देतो. हे बघा, ऑलिव्ह बोर्ड आहे, त्यानंतर बँकर्स अड्डा आहे, प्रॅक्टिस मॉक आहे, गव्हर्नमेंट जॉब अड्डा आहे, स्मार्ट किडा आहे, ग्रेडअप आहे, IExam-B आहे, IBPS गाईड आहे, फील फ्री टू लर्न, त्यानंतर क्रॅक यू, टेस्ट फंडा आणि टेस्ट बुक. टेस्ट फंडा वेगळे आणि टेस्ट बुक वेगळे. या सगळ्या याच्यावरती जर तुम्ही गेले, 12 तरी सोर्सेस सांगितले मी तुम्हाला, याच्यावरती एक ना एक फ्री टेस्ट असते, एक प्रीची, एक मेन्सची, एक प्रीची, मेन्सची. तुम्ही एवढा जरी यूज केलं सुरुवातीला, जर तुम्हाला एक्सपेरिमेंट करायची, पेपर कसा आहे, पॅटर्न कसा आहे बघण्यासाठी, तर बिंदास्त करा, प्रीवाल्यांनी पण आणि मेन्सवाल्यांनी पण. पण मला याच्यामध्ये आता स्टेप बाय स्टेप सांगायचं आहे. आणि मेन्सवाल्यांसाठी काय एवढं जास्त माझा जीव चालला आहे, आता एक मला एक मेसेज आला होता, मी वाचून दाखवतो. प्रीतीने मेसेज केला होता, मला वाटतं जुनी स्टुडंट आहे, तिचं आता सिलेक्शन पण झालं आहे प्रीतीचं. तिचं असं म्हणणं होतं की सर
ॲक्युरसी मेंटेन करावं लागते. तिचा मेसेज वाचतो मी. SBI क्लर्क मेन्स ॲक्युरसी मेंटेन करण्यासाठी खूप वेळा असं होतं की माझ्याकडून मी जे सॉल्व्ह केले ते बरोबर वाटतं, पण फ्लोमध्ये ते अटेम्प्टही होऊन जातं, पण ॲक्युरसी मात्र काही राहत नाही. तर तो माझा वीक पॉईंट आहे. आणि ॲनालिसिस करताना कॉन्टचे बरेचसे क्वेश्चन जमतात, बट मॉक देताना लेंथ भरपूर जास्त असते आणि बघूनच भीती वाटते आणि मग आम्ही क्वेश्चन सोडून देतो. पण ॲक्च्युली ॲनालिसिसमध्ये ते क्वेश्चन खूप सोपे वाटतात. चॉईस कोणते करावे ते कळत नाही आहे. त्यानंतर कालचा विकेट डॉग ऐकल्यानंतर खूप सिरियसली मी मॉक टेस्ट दिली, पण तरी पण त्याच्यामध्ये स्कोर कमी आला, तर स्ट्रॅटेजी सांगा, असा तिचा मेसेज होता. आता हिच्यासारखा मेसेज किंवा हिच्यासारखी थिंकिंग बऱ्याच जणांची असेल किंवा असे डोक्यात विचार चालू असतील, असं होत पण असेल. आणि असं होतं, सुरुवातीला असं होऊनच जातं की ॲनालिसिसमध्ये सगळं यायला लागतं आपल्याला आणि मेन पेपरमध्ये तिथं गेलं की सगळी गडबडून जाते, डोकं चालत नाही. सो हे मेन एक्झाम्सचंच होतं, असं काही नाही, प्रीव्हॅलन्सचं पण होतं. त्यामुळे दोन्ही स्टुडंट्सनी ते व्यवस्थित ऐकून घ्या. सो मला काय म्हणायचं याच्यामध्ये सगळ्यात पहिले, जे कोणी मेन एक्झाम देतात त्यांच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही सगळ्यात पहिले इमिजिएटली सवय लावा की तुम्हाला बसण्याची प्रॅक्टिस झाली पाहिजे तिथे. सगळ्यात घाणेरडी गोष्ट येऊन जाते की तुम्ही प्रीच्या इतक्या मॉक टेस्ट दिलेल्या असता की ज्यावेळेस मेन्सला तुम्ही जाता तर असं होऊन जातं की पहिले तर बसण्याची इच्छाच होत नाही ते 2-2.5 तास. भरपूर जणांचं असं असतं की सर मी मध्येच बंद करून टाकला PC. तर ती गोष्ट नाही झाली पाहिजे. तर ती एक सवय लावा. पहिली टार्गेट हे ठेवा, तुम्ही जे पण फ्री टेस्ट देताय कुठला पण किंवा पेड सोर्स म्हणून देताय, पहिली टार्गेट हे पाहिजे तुमचं की स्कोर किती जरी खराब आला तरी चालेल, पण तिथं पूर्ण वेळ बसून राहा, उठू नका. हा पहिला पॉईंट. आणि दुसरा मग ॲक्युरसी आणि ॲनालिसिस तर आहेच आपला, की सगळ्यात इम्पॉर्टंट. मी पहिलं टार्गेट एवढं ठेवल की यार समजा 2 तास पेपर आहे तर मी 2 तास तिथं बसलोच पाहिजे, काही जरी झालं तरी, किती जरी मला बोर झालं तरी तिथं बसूनच राहायचं. दुसरा पॉईंट की मी जेवढे क्वेश्चन अटेम्प्ट करतोय कॉन्ट आणि लॉजिकचे ॲटलिस्ट ते माझे 100% राईटच पाहिजे. मग ते मी 5 केले तरी मला काही वाटणार नाही, 6 केले तरी काही नाही, 8 केले तरी काही नाही, कमी झाले तरी चालेल, पण ते ॲक्युरसी ठेवा. आणि त्याच्यानंतर मग तिसरा पॉईंट ॲनालिसिसचा, की त्यात अजून काय आपण इम्प्रूव्ह करू शकतो. आता ॲनालिसिस कसं करायचं प्रीसाठी वाल्यांसाठी पण सांगतो आणि मेनसाठी पण. त्याच्यात बघा, मी काही जणांशी आता कॉन्फरन्स कॉलवर मागे बोललो होतो, भरपूर ग्रुप होता तो, त्यांना पूर्ण ॲनालिसिस सांगितलं होतं. मला वाटतं आता ते एकदा इथं पण सांगावं कारण त्यांना तर फायदा होईलच. सो ॲनालिसिसचा बघा पहिला पॉईंट काय, 3 स्टेजेसमध्ये ॲनालिसिस करायला पाहिजे असं मला वाटतंय. पहिली स्टेप म्हणजे रॉंग क्वेश्चन्स कोणते तुमचे ते तुम्ही बघायचे. आणि ते नॅचरल टेंडन्सी आपल्याला की पहिले रॉंग क्वेश्चनच बघायला आवडतात. समजा मी 15 क्वेश्चन अटेम्प्ट केले मॅथ्सचे, माझे 3 क्वेश्चन रॉंग झाले, तर माझे जे 3 क्वेश्चन रॉंग झाले ते तर मी बघणारच आहे, पण तेवढे बघितलं म्हणजे ॲनालिसिस झालं असं बिलकुल नाही आहे. हा निव्वळ मूर्खपणा होईल. तुम्ही जे 3 क्वेश्चन बघतायत ना त्याला 2 कॅटेगरीजमध्ये डिस्ट्रीब्यूट करा. एक तर ते कॉन्सेप्च्युअल चुकलेले आहे का ते ॲक्च्युली सिली मिस्टेकमुळे चुकलेले. कधी कधी होऊन जातं की 5x5 घाई 10 होऊन जातं आणि आपल्याला ते 25 आहे हे लक्षातच राहत नाही. आपण मेंटली ॲडिशन करत असतो पण करायचं मल्टिप्लिकेशन असतं. या सगळ्या गोष्टी होतात, सगळ्यांसोबत होतात. यात असं काहीच कमीपणा नका वाटू देऊ. जर मग सिली मिस्टेक होत असेल तर ठीक आहे, पण जर कॉन्सेप्च्युअल मिस्टेक होत असेल तर बळजबरी पुढे धकवू नका. ती कॉन्सेप्ट क्लिअर करा. डाऊट्स क्लिअरिंगच्या फॅकल्टीला विचारा, लाईव्ह सेशनमध्ये विचारा, किंवा अजून भरपूर आपल्याकडे ऑप्शन्स आहेत, पण ते क्लिअर करून घ्या. जसं की सिलॉजिझमचं मी खूप ऑब्झर्व केलेलं आहे. मुलांचं सिलॉजिझमचं आन्सर चुकतं, पण ते स्वतःला कन्व्हिन्स करून घ्यायचं की नाही ठीक आहे माझं बरोबर आलं असतं पुढच्या वेळेस, किंवा मला हे जमतंय. पण ते तुमची सिली मिस्टेक नसते. ॲक्च्युली काही काही जणांची ना कॉन्सेप्च्युअल मिस्टेक आहे, त्यांना ती कॉन्सेप्टच माहीत नसते सिलॉजिझमची, पण ते स्वतःला पुढे ढकलता. तर ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे. किंवा आता अल्फान्यूमेरिकमध्ये तुम्ही जर करताय ते म्हणताय की 10th तुम्ही एलिमेंट लेटर बघा, आणि आपण जर का 10th एलिमेंट बघितला तर हे एलिमेंट आणि लेटरमधला फरक लक्षात आला पाहिजे, किंवा ती जर चूक एकदा झालेली आहे तर ती परत नाही झाली पाहिजे. हे तर मी प्रीचं सांगतोय, पण सेम असंच मेन्सचं पण. सो बेसिकली पहिली स्टेज असणार आहे की तुमचे रॉंग क्वेश्चन्स कोणते ते तुम्ही प्रॉपरली आयडेंटिफाय करा आणि रॉंग क्वेश्चनला 2 पार्टमध्ये डिस्ट्रीब्यूट करा. आता त्या रॉंग क्वेश्चनमध्ये जर समजा असं झालं की एखादा क्वेश्चन मला वाटलं की यार हा इम्पॉर्टंट आहे, हा माझा आत्ता चुकला आहे पण हा मला नेहमी लक्षात राहील की नाही मला थोडासा डाऊट आहे, तर एक नोटबुक बनवा आणि त्या नोटबुकमध्ये ना त्या रॉंग क्वेश्चनला व्यवस्थित लिहून काढा, तिथे विथ सोल्युशन लिहिलं तरी चालेल. कारण ही नोटबुक जर तुम्ही पेपरच्या आधी बघितली अशी प्रत्येक मॉकची तर खूप जास्त फायदा होईल. सो हे झाला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, याच्यामध्ये जे क्वेश्चन तुम्ही स्किप केलेले अनअटेम्प्टेड क्वेश्चन आहे त्याच्याकडे जायचं. आता अनअटेम्प्टेड क्वेश्चनमध्ये बऱ्याच वेळेस असं होऊन जातं की तुम्ही त्याला 10 सेकंदात सोडलं आणि तुम्हाला असं वाटलं की तो क्वेश्चन अवघड होता म्हणून सोडलं. तर ॲनालिसिसमध्ये खरंच चेक करा की तो क्वेश्चन स्किप करण्याच्या लायकीचा होता का, खरंच तो 10 सेकंदाचा लायकीचा होता का स्किप करण्याचा, का त्याला अजून 25-30 सेकंद देऊन डायरेक्ट 1 मार्क आला असता. तर बऱ्याच वेळेस असं होऊन जाईल की तुम्हाला रिअलाईज होईल की नाही यार हा क्वेश्चन खरंच जमला असता, मी लवकर गिव्ह अप करून टाकलं, किंवा मी त्याला खूप लवकर त्याची साईज बघून घाबरलो, जे आत्ता त्या मेसेजमध्ये प्रीतीने सांगितलं होतं ना तसं. सो तो एक पॉईंट राहू शकतो, त्याला नीट अनालाइज करायचं आणि हळूहळू या गोष्टींची इम्प्रूव्हमेंट होते. ओव्हर द नाईट होणार नाही असं बिलकुल नाही होणार. सो ही त्यातला हा पहिला पॉईंट. आणि दुसरा पॉईंट असं पण होतं की तुम्ही स्किप केलेला आहे क्वेश्चन पण त्याला 55-60 सेकंद लागलेले, किंवा कधी कधी 1 मिनिट 10 सेकंद लागलेले. अरे कमॉन, आता 1 मिनिट 10 सेकंदात जर क्वेश्चन स्किप होतोय तर बऱ्याच जणांचा तेवढ्या वेळात अटेम्प्ट पण होतो ना. मग हे पण लक्षात आलं पाहिजे की जर स्किप करायची आहे तर स्किप किती वेळानंतर करायचं आहे आणि त्याचं जजमेंट कसं घ्यायचं. तर हळूहळू प्रॅक्टिसने तुम्हाला त्या गोष्टी रिअलाईज व्हायला लागतील की नाही गड्या हा क्वेश्चन असा होता, मी याची साईज
बघून घाबरलो, पण असं नव्हतं करायला पाहिजे. मी त्याला 5-10 सेकंद देऊन प्रॉपरली रीड करून अंडरस्टँड करून मग पुढे डिसिजन घ्यायला पाहिजे होतं. तर ह्या गोष्टींची चर्चा करा. त्याच्यानंतर त्याच्यातही जर तुम्हाला स्किपवाल्या क्वेश्चनमध्ये काही क्वेश्चन इम्पॉर्टंट वाटले, कारण बऱ्याच वेळेस आपण पेपरमध्ये नुसते क्वेश्चन स्किप करून देतो आणि ॲनालिसिसमध्ये ते स्किपवाले क्वेश्चन बघतच नाही, पण त्यात खरंच काही क्वेश्चन चांगले असतात. जसं हॉलिवूडचं ॲनालिसिस खूप जण चांगले करतात आणि हॉलिवूडमध्ये खरंच क्वालिटी क्वेश्चन्स आहे. तर तुम्ही त्याचं ॲनालिसिस प्रॉपर करा आणि ते क्वेश्चन मात्र त्या नोटबुकमध्ये मेंटेन करा. सगळेच्या सगळे क्वेश्चन लिहून नका काढू त्याच्यामध्ये, जेवढे चुकलेले आणि जेवढे अनअटेम्प्टेड आहे. तुम्हाला जे इम्पॉर्टंट वाटतंय त्यातल्या त्यात तुमच्या लेवलला तेवढे लिहा. प्रत्येक मॉकमध्ये 2-4 जरी लिहिले तरी भरपूर होऊन जातं. 20-30 मॉकमध्ये तुमचे 50-60 क्वेश्चन क्वालिटी क्वेश्चन तयार होतील, जे एक्झामच्या अगोदर तुम्हाला खूप जास्त फायदा करून देतील. कारण ते तुमच्या लेवलचे क्वेश्चन्स आहे ना. भले तुमचा मित्र म्हटला अरे एले सोपे आहेत, त्याला मुर्द्या तिकडे, त्याचं ते बघून गेल तो, पण तुम्ही तुमचं बघा. आणि तिसरा पॉईंट म्हणजे आता आपण पहिले रॉंग क्वेश्चन्स बघितले, त्यानंतर स्किपवाले बघितले आणि त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुमचे राईट क्वेश्चन्स. आणि मला आता जेवढं मी ओळखतो मुलांना किंवा मी स्वतः पण ज्यावेळेस करायचो, हे राईटवाले क्वेश्चन तर मी कधी बघतच नव्हतो. असं वाटायचं राईट तर आलेले नाही, याला काय बघायचंय. अरे पण हे राईटवाले क्वेश्चनच तुम्हाला एक्झाममध्ये खरे ॲक्च्युअल मार्क देणार आहे. कारण जो तुमचा आत्ता राईट आला तो तुमचा परत तर कधी चुकणार नाही, कारण तुमचं ते जेन्युअन नॉलेज आहे, त्यात तर काही मिस्टेक होणार नाही. पण मग आता त्याला बघायचं का बरं? बघायचं याच्यासाठी की एखादा क्वेश्चन समजा मी 50 सेकंदात केला, तर काय गॅरंटी की तो 50 सेकंदाचीच लेवल त्याची, एखादा मुलगा 20 सेकंदात करतोय, मग मला हे पण कळायला पाहिजे ना की त्याला अजून काही शॉर्टकट आहे का, याला अजून कसं फास्ट करता येईल. बरं बेसिकच अप्रोच बरोबर होता का बाय ऑप्शन जायला पाहिजे होतं, की त्या मोमेंटला मी काय केलं. कधी कधी बाय ऑप्शन जातो पण ते लेंदी जातं, ॲक्च्युली बेसिक फास्ट जातं. सो हे सगळं डिटेल ॲनालिसिस करा. नो डाऊट याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त वेळ लागेल. हे ॲनालिसिस करण्याची मेथड म्हणजे सगळ्यात बकवास प्रोसेस असते, हे मी पूर्ण मान्य करतो, पण याच्याशिवाय गत्यंतर नाही आहे. तुमची जर इम्प्रूव्हमेंट तुम्हाला करायची असेल, कारण कधी कधी मॉक टेस्टमध्ये मुलांना पहिले 20 मार्क येतात, मग 40 येतात, तर 20 येतात, मग 30-40 असं पटापटा तिथपर्यंत जातात. पण 40 नंतर 50, त्यानंतर 55-56 पर्यंत जायला खूप वेळ लागतो. अशा बारीक बारीक गोष्टींचं तुम्हाला ऑब्झर्व करावं लागेल. आता याच्यामध्ये एक दुसरा पॉईंट असा आहे की या राईट क्वेश्चन मधले पण जर काही क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट वाटले, कारण कधी कधी एखादा फ्लूक लागलेला असतो, तुक्का लागलेला असतो आणि ते राईट येऊन जातं, तर मग ते पण तुम्ही चेक केलं पाहिजे. तर ती नोटबुक चांगली बनवायला तुम्ही, त्याच्याने खूप जास्त फायदा होऊन जाईल. आणि जुन्या मुलांना पण आपण आता अशा स्ट्रॅटेजी सांगितलेल्या आहे, पण त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस होऊ शकतात बरं का. मी हे खूप जनरल सांगतोय. आता तुमचा जो फीडबॅक येईल मला की सर मी असं केलं, त्यानुसार आपण पुढची चर्चा करू शकतो. आणि एका नोटबुकमध्ये तुमच्या प्रत्येक मॉक टेस्टमधले समजा कॉन्टचे मी अटेम्प्ट केले 15, राईट आले 12, 3 आले रॉंग, स्कोर आला 11.25, असं लिहून काढायचं. कॉन्ट LR इंग्लिश 3 लाईनमध्ये, आणि खाली जे चुकलेले त्याचे टॉपिक शॉर्टमध्ये लिहायचे. जसे 3 चुकले, एक सिम्प्लिफिकेशन, एक नंबर सिरीज, एक DI, आणि असं पटापटा शॉर्टमध्ये लिहायचं, पण एकाच पेजवर लिहायचं फक्त. असं जर तुम्ही प्रत्येक मॉक टेस्ट अनालिसिस डिटेल लिहित गेले ना, शॉर्टमध्येच सांगतोय मी, पण थोड्याशा डिटेल्स पण, की जसं टॉपिकचं नाव, तर तुम्हाला नंतर रिअलाईज होईल एक 10-15 मॉक टेस्ट नंतर की तुमच्या कन्सिस्टंटली कुठे चुका होता. आता बरेच जण म्हणतात की सर माझं सिम्प्लिफिकेशन नाही चुकतो, आणि ज्यावेळेस त्यांना त्यांचीच नोटबुक दाखवली ना, मग कळतं की अरे प्रत्येक टेस्टच्या खाली जे माझं एक चुकलेला आहे तो सिम्प्लिफिकेशनच चुकलेला आहे. भलेही ती सिली मिस्टेक आहे, पण चुकलेला तर आहे ना. मग ह्या गोष्टी लक्षात राहायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही नोटबुक बनवा, तुम्हाला तुमचा डायरेक्ट मिरर दिसेल समोर की यार हे असं असं आहे माझ्या समोर आणि मला कधी रिअलाइजच नाही झालं. त्यामुळे नुसती मॉक देणं आणि त्याच्या 10-15 मिनिटं अनालिसिस करणं आणि त्याला सोडून देणं, याला काहीच अर्थ नाही. मी म्हणल 10च्या ऐवजी 5च मॉक टेस्ट द्या, पण त्या 5च्या 5 मॉक टेस्ट एकदम प्रॉपर द्या, त्याचं डीप अनालिसिस करा. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघू. याच्यासाठी वेळ किती लागेल. तर आता बघा, जर सुरुवात ते एकदम मुलांची, आणि समजा मी प्रीसाठी बोलतो, प्री एक्झामसाठीची जर सुरुवात असेल तर मुलांना कधी कधी 3-4 तास पण लागू शकतात त्या अनालिसिसला. आणि कधी नंतर ज्यावेळेस तुम्हाला त्याची आयडिया येऊन जाईल की आता कोणकोणता पार्ट बघायचा, कोणता नाही बघायचा, त्यानंतर तुम्ही त्याला 2 तासात करू शकता. मग 1 तासामध्ये काही जण आता 20-25 मिनिटात पण अनालिसिस करून मोकळे होऊन जातात, कारण तोपर्यंत तुमच्या तेवढ्या चुका होत नाही, सगळे ऑलमोस्ट क्वेश्चन राईटच असतात आणि भरपूर स्कोर येतो. तर याला थोडा वेळ लागेल, आणि सुरुवातीला एवढा वेळ जात असेल तर जाऊ द्या, कारण सुरुवातीला ड्रास्टिकली तुमचा स्कोर वाढेल जर तुम्ही इतकं चांगलं डिटेल अनालिसिस केलं तर. आता यात काही नवीन मुलं असं विचारतील की सर जे टॉपिक आमचे झालेलेच नाही त्याचं काय करू, ज्याचं तुम्हाला बिलकुलच आयडिया नाही आहे, त्या टॉपिकचं मग अनालिसिस करण्यात काही मजा नाही आहे. पण जे टॉपिकला तुम्हाला थोडी थोडी आयडिया आहे, पण तुम्ही ते जस्ट बिकॉज प्रेशरमध्ये नाही केले, ते तुम्ही अनालिसिसमध्ये बघू शकता. पण एकही क्वेश्चन सोडायचा नाही जो तुम्हाला नॉलेजेबल आहे, जो तुम्हाला माहिती येतो. ठीक आहे. तर बाकी मागच्या वेळेस मी तुम्हाला 2 पॉईंट सांगितले होते की 100% ॲक्युरेसी चेक करायची, आणि दुसरं म्हणजे इझी क्वेश्चन कोणते ते कव्हर करायचे. सो त्याला मी एकदा पुढे कंटिन्यू करतो. त्यानंतर बघा, हे तर प्रीवाल्या मुलांसाठी मी थोडंसं टाईमचं सांगितलं. आता मेन्सवाले जे मुलं आहेत ना, त्यांचं तर लिटरली असं होणार आहे की मेन्सची जर ज्या दिवशी टेस्ट दिली तो अख्खा दिवस पूर्ण वाया जाईल, काहीच सुधारणार नाही. आणि एक तर तुम्ही सध्या घरी देताय, त्यामुळे तुम्हाला मोबाईलवरनं द्यावं लागत असेल, काही जणांकडे लॅपटॉप नसतील तर तो टेक्निकल इश्यू येऊ शकतो, तेवढा थोडा हँडल करा. पण मात्र मी हे सांगतो की तुमचा एखादा दिवसही जाऊ शकतो आणि जाऊ द्या. आता जर 12 जुलैला आपली मेन्स आहे असं आपण पकडतोय, तर अजून कंप्लीट या आठवड्यानंतर पण 1 महिना उरतोय. तर मला वाटतं या वीकमध्ये आपण एक्सपेरिमेंट तर करू, आपल्याला कळेल तरी की आपण किती पाण्यात आहे. कारण आता मागच्या
मागच्या 2-2.5 महिन्यापासून लाईव्ह सेशनमध्ये भरपूर प्रॅक्टिस केली तुम्ही मेन्सची आणि भरपूर प्रश्न सॉल्व्ह केलेले. आता ते इम्प्लिमेंट करण्याची वेळ आलेली की खरंच तुम्हाला ते येतं, तुमचं नॉलेज आहे, त्यात काही डाऊट नाही आहे, पण ते इम्प्लिमेंट करता येते का? सो मला वाटतं की त्यात जर एक दिवस जरी गेला तरी चालेल, आठवड्यातून 2 जरी दिला तुम्ही, 2 दिवस पूर्ण तुमचं मॉक टेस्ट आणि ॲनालिसिसमध्ये जरी गेले, काहीच हरकत नाही. उरलेले 4 दिवस आहे ना आपल्याला बाकीचा अभ्यास करायला. मेनसाठी सुरुवातीला प्रॉब्लेम येईल आणि खूपच बकवास स्कोर येईल, मी परत परत सांगतोय. पण तुमचं पहिलं टार्गेट पाहिजे की तुम्ही 2-2.5 तास तिथे बसले पाहिजे, उठायचंच नाही काही जरी झालं तर. ती सवय लावा. थोडं कम्फर्टेबल होणार नाही काही मुलांना एकाच जागेवर बसायला, पण ते करा ॲडजस्ट, काही होत नाही. सेकंड पॉईंट त्याच्यामध्ये नंतर असा स्कोअर खूपच, समजा 5च मार्क माझे 5च अटेम्प्ट झाले कॉन्टचे, काही हरकत नाही. 5 जरी अटेम्प्ट झाले ना तरी काहीच प्रॉब्लेम नाही, कारण की तुम्हाला हे बघायचं की ते 5च्या 5 राईट आहे का, आणि त्यानंतर हळूहळू ॲनालिसिसमध्ये आपण इम्प्रूव्ह करू. तुम्हाला मी परत सांगतो, IBPS POचा पेपर इतका अवघड होता, मुलांचे लिटरली 6-7, 7-8 एवढेच अटेम्प्ट होते. IBPS POचा कॉन्टचा 45 मिनिटात 7-8 हा मुलांचा ॲव्हरेज अटेम्प्ट होता. आता तो पेपर मी पण दिला होता, काहीतरी 14-16 इथपर्यंतच माझा पण अटेम्प्ट होता, खूप जास्त नव्हता. पेपरच असा टाकला होता त्यांनी की तुम्ही कोणताही सेट उचला त्याला वेळ लागणारच होता. हा अर्धा, तो अर्धा, तो अर्धा, असे सगळे अर्धे अर्धेच होत होते. त्यामुळे तिथं मग तुम्हाला हे डिसिजन मेकिंग खूप कामात येईल हळूहळू मॉक टेस्टमधलं. आणि कोणत्या घ्यायच्या तर मी तुम्हाला वरती लिस्ट सांगितली. ऑलिवूड पण बेटर जाऊ शकतं, त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. सो बेसिकली ही गोष्ट व्यवस्थित बघा, 2 तरी मॉक टेस्ट द्या, त्यानंतर जाऊ आपण पुढे. बऱ्याच जणांचा आता इथे ही एक कंप्लेंट येऊ शकते की सर प्रॉब्लेम हा आहे की पूर्ण मॉक टेस्ट तर मला देताच येत नाही, एवढा प्रॉब्लेम आहे. आणि कॉन्टचं एक सेक्शन म्हटलं की माझी इच्छाच होत नाही द्यायची. मग तुम्ही एक करू शकता, सेक्शन वाईज तुम्ही द्या फक्त. पूर्ण मॉक टेस्ट जर तुम्हाला बोर होत असेल ना, एकदम जर नवीन मुलं असतील तर, कारण की खूप जण असे आहेत ना की ज्यांनी प्री भरपूर काढून बसलेले पण मेन्सच्या तेवढ्या मॉक टेस्ट दिल्याच नाही. आता त्या का नाही दिलेल्या, कारण कंटिन्यू एकामागे एक आपले एक्झाम असतात आणि कधी एवढा वेळच भेटत नाही प्री टू मेन्समध्ये की मॉक टेस्ट द्या. आणि एखादी चुकून दिली जरी तर इतका स्कोर कमी येतो. माझं असं वाटतं की जाऊ द्या यार, 15 दिवस आहे मेन्ससाठी, आता कुठे मॉक टेस्ट देत बसा, स्कोरही खराब येतोय, तर सोडून देऊ आपण, आपलं जीके विके रट्टा मारत बसून पेपरच्या दिवशी बघून घेऊ. आणि त्याच्यामुळे तुमचं नॉलेज असून पण ते रिझल्ट काही जणांचा येत नाही. सो मला असं वाटतं की आता एकदम राईट टाइम आहे. 1 महिना म्हणजे खूप जास्त वेळ आपल्याकडे, आणि मागच्या 2-2.5 महिन्यात भरपूर जणांनी मेन्ससाठी प्रिपेअर पण केलेले, किंवा ज्यांचं थोडं कमी प्रिपरेशन जरी असलं तरी काळजी नका करू, पण तुमच्या नॉलेजनुसार तुम्ही तेवढे मार्क्स घेऊन आले पाहिजे. जसं मी परत सांगतो, IBPS POचा जो पेपर होता त्यात जर मुलांना नंतर आधी सांगितलं असतं की बाबा 45 मिनिट्स आहे आणि तुम्हाला फक्त 2 सेट सॉल्व्ह करायचे 5-5 मार्क्सचे, 2 केसलेट सॉल्व्ह करायचे किंवा 2 DI सॉल्व्ह करायचे 10 मार्कचे, डेफिनेटली खूप जणांनी अटेम्प्ट केलं असतं. पण ते झालं कसं, 45 मिनिट म्हटलं की आधीच डोक्यात कॅल्क्युलेशन चालून जातं की 15-20 अटेम्प्ट झाले पाहिजे, मग हे अर्ध ते अर्ध. तर ती गोष्ट तुम्हाला अवॉइड करण्यासाठी आपण हळूहळू जाऊ, की पहिले फक्त ॲक्युरेसी ठेवा. 2 अटेम्प्ट असले तरी चालेल, 3 असले तरी चालेल, पण स्टेप बाय स्टेप जा आणि वेळ आहे तेवढा. त्याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट म्हणजे मला ही पण एक भीती आहे की लॉकडाऊन ओपन झाल्यानंतर आता ज्या पद्धतीने अनाउन्समेंट होत आहे, SSCचं कॅलेंडर आले, SBIची एक डेट आलेली, RBIची येऊन जाईल, SBI PO येऊन जाईल, RRB येऊन जाईल त्यानंतर मागे, कदाचित SBI PO आणि RRB मागे पुढे पण लगेच येऊ शकतं बरं, एका आठवड्यामध्ये पण होऊ शकतं दोघांच्या प्री. सो जर या सगळ्या गोष्टी इतक्या मागे पुढे आल्या तर त्यावेळेस काय तुम्ही मेन्सची टेस्ट देणार आहे, थोडंसं विचारा बरं स्वतःच्या मनाला. त्यामुळे आत्ता मेन्सच्या टेस्ट देऊन आपल्याला बघावं लागेल की आपलं नॉलेज आपण तिथे इम्प्लिमेंट करू शकतोय का. त्यामुळे त्या गोष्टीला थोडंसं सिरियस घेऊन टाका. त्यानंतर पुढचा ते जर खूप अवघड गेलं तर मी तुम्हाला बोललो सेक्शनल टेस्ट द्या म्हणून. कॉन्टची एक सेपरेट सेक्शनल टेस्ट, लॉजिकची, आणि वरती चांगले 12 सोर्सेस सांगितले मी, त्यातल्या फ्री टेस्ट उचलायच्या, एक 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 जरी तुम्ही ट्राय मारली तरी चालेल. आणि तेही खूप अवघड गेलं एखाद्या मुलाला की नाही सर मला त्याच्यातही भीती वाटू लागली, तर बाबा तुम्ही काय करा, ऑलिव्ह बोर्डच्या दर 4 दिवसाला 3 फ्री टेस्ट असतात. दर 4 दिवसाला 3 फ्री टेस्ट, आणि त्या 4 दिवसानंतर एक्सपायर होऊन जातात. तर तुम्ही त्या 3 टेस्टपैकी ना कॉन्टचा सेक्शन उचलायचा किंवा लॉजिकचा, कॉन्टचा उचलायचा, आपण कॉन्टबद्दल बोलू, आणि 20 मिनिटात फक्त वर्ड प्रॉब्लेम अटेम्प्ट करा, फक्त वर्ड प्रॉब्लेम. हळूहळू तुमचं फिअर निघून जाईल. तुम्ही कधी वर्ड प्रॉब्लेम अटेम्प्टच केलेली नाही पेपरला, तर मग डायरेक्ट कसे अटेम्प्ट होणार आहे. आता प्रीमध्ये आपण किती वेळेस नंबर सिरीज कम्पॅरिझन सिम्प्लिफिकेशन करतो, पण हे नाही करत ना. त्याच्यामुळे इथं असे एक्सपेरिमेंट करा. मी तुम्हाला आधी पण बोललेलं मागच्या विकली टॉकला, आता मी त्यावर जास्त वेळ नाही घालवत, पुढे जाऊ. आणि लॉकडाऊन टेस्टचा जो ग्रुप आहे आपला, लॉकडाऊन टेस्टचा जो ग्रुप आहे स्कोरचा एक ग्रुप बनवलेला आहे, त्या ग्रुपवरती तुमचे स्कोर शेअर करा. भरपूर जण प्रीचे करताय, आता बाकीच्याने हळूहळू मेन्सचे पण चालू केलेले आहे. तर मी आता इथं सगळ्यांना ओपनली सांगतो, तुम्ही पण तुमचे मेन्सचे स्कोर तिथं शेअर करा, त्याचा स्क्रीनशॉट टाका. फक्त तिथं खाली लिहा, जसं आता ग्रेडअपची टेस्ट झाली ना, तर ग्रेडअप फ्री टेस्ट ऑल इंडिया टेस्ट, त्याचे काय नाव असेल ते, म्हणजे त्यांना कळेल की अरे आपला स्कोर किती आला, याचा किती येतोय आणि किती ॲक्युरेसी येते, तर थोडासा अंदाज येतो. कारण बऱ्याच जणांचा स्कोर कमी आला की ते टेन्शनमध्ये येऊन जातात. सो तिथे स्कोर शेअर करा. आणि ज्यांना माहीतच नाही की सर लॉकडाऊनच्या टेस्टचा ग्रुप कोणता आहे, तर तुम्ही काय विकली टॉक ऐकता, आता कितीतरी विकली टॉकमध्ये सांगून झालेलं आहे, कंप्लीट व्यवस्थित ऐकला तर मला वाटतं या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करायला पाहिजे. त्यावर भरपूर जण आहेत, त्यात 100च्या वरती स्टुडंट आहे जे रेग्युलर स्कोर शेअर करता. सो तुम्ही पण त्याला जॉईन झालं तर बरं होईल. त्यानंतर पुढे बघा, लाईव्ह सेशनमध्ये जे मी ऑब्झर्व केलं तो पॉईंट तुम्हाला
तुम्हाला मी आधीच बोललो की मुलांमध्ये नॉलेज आहे पण फक्त ती भीती आहे. आणि मला असं वाटतं की आता हळूहळू या मॉक टेस्टमधनं ना आणि हे ॲनालिसिस जे बोललो ना मी तुम्ही त्याच्यावर थोडासा जोर लावा. ॲटलिस्ट एवढा आठवड्याचा जोर लावाच तुम्ही. 7 दिवस आहे, 2-3 तरी चांगला व्यवस्थित टेस्ट द्या आणि मग तुम्हाला ॲनालिसिसमधनं कळेल की सर माझं किती फिअर निघाले किती नाही. कारण भरपूर जणांचे मेसेजेस आहे की सर लाईव्ह सेशनमुळे आमचा खूप फायदा होतोय आणि भरपूर आमची भीती निघून गेलेली आहे. पण आता ठीक आहे, ती भीती तुमची फक्त तशी निघाली ऑफलाईन. आता मला पेपरमध्ये बघायचं आहे की खरंच तुमचं किती इम्प्लिमेंट होते. त्यामुळे हा राईट टाईम आहे की तुम्ही तिकडे स्विच झाले पाहिजे. जी के थोडंसं चालू करून द्या आता. म्हणजे थोडंसं चालू म्हणजे थोडंसं जोरावरती चालू करा. कारण आता 1 महिनाच राहिलेला आहे ना, तर त्याचं व्यवस्थित प्रिपरेशन झालं पाहिजे. आणि लास्ट वीकमध्ये पण मी तुम्हाला जी केसाठी म्हटलं होतं काही जणांना की नंबर घ्या माझ्याकडनं की ज्या ज्या मुलांचे जी केमध्ये स्कोर चांगले आले. तर खूप जणांनी कॉन्टॅक्ट केला होता. मी भरपूर जणांना जी केसाठी नंबर दिलेले होते आणि जे मुलं सिलेक्ट झालेले त्यांचेच नंबर देतोय मी. त्यामुळे कदाचित तुम्हाला अचानक कॉल येईल तर काही टेन्शन घेऊ नका. मीच नंबर देतो या पोरांना. त्यानंतर मंगेशचा नंबर तर खूप जणांनी घेतला की सर त्याला लॉजिकमध्ये 39 मार्क कसे आले होते, तर त्याचाही नंबर घेतला होता. तर चांगली गोष्ट आहे, खूप चांगला फीडबॅक होता की मुलांनी सगळ्यांनी कॉन्टॅक्ट केला. आणि असं कॉन्टॅक्ट करा जे मुलं सिलेक्ट झालेले आहेत ना. आता पोस्टर रिलीज केले बघा आपण, त्या पोस्टरमधले फोटो पहा, तुम्हाला जे आवडलं तो मला सांगा, मी त्याचा नंबर देतो तुम्हाला. त्यानंतर इंग्लिशसाठी थोडी मेहनत घ्या, हे आपण दरवेळेसच सांगतो. तर मला काही जण म्हणतो की सर नवीन मुलांसाठी काय इंग्लिशसाठी ते सांगा. तर मॅडम तुम्हाला पुढच्या विकली टॉकमध्ये सांगतील. मॅडमला मी थोडंसं सांगितलेलं आहे. आता पटकन पुढच्या सेशनवरती जाऊ आपण. क्वेश्चन आन्सरिंग सेशन जो आहे आपला, फीडबॅक सेशन किंवा तुमचा डाऊट्सचा, त्याच्यामध्ये बघा ज्या स्टुडंट्सला खरंच एक्झाम क्रॅक करायची ना, खरंच त्यांना मी लगे आता चॅलेंजेस करतोय परत एकदा की तुम्ही ना छोटे छोटे तुमचे गोल क्लिअर करा. छोटे छोटे म्हणजे साधं सिम्पल तुम्ही एक GOT पकडा. GOT आपलं जे आहे गेम ऑफ ट्रिक्स, त्याचं तरी आन्सर राईट आहे ना. मला इतका राग आला त्या दिवशी, मी बघितलं 2 जूनला मंगळवारी एक GOT होतं. GOT नंबर 68 आहे बघा, 68 नंबर GOT. तुम्ही एकदा परत चेक करा. त्या टाईम अँड वर्कचा क्वेश्चन आहे, टेलिग्राम चॅनलवरती आहे आपल्या. त्याच्यात त्यांनी असं दिलं होतं की A आणि B ला 4.5 दिवस लागतात, 4.5 डेज. B आणि C ला मिळून 3 डेज लागतात. A आणि C ला मिळून 2.25 लागतात. परत एकदा ऐका, A अँड B 4.5 डेज, B अँड C 3 डेज, A अँड C 2.25 डेज. आणि विचारलं होतं की ABC टुगेदर किती दिवस लागतील. आता एकदम बेसिक कॉमन क्वेश्चन आहे टाइम अँड वर्कचा. बरं, अजित सरांनी ऑप्शन कसे दिले होते? पहिलं ऑप्शन 1, दुसरं 2, तिसरं 3, चौथं 4, पाचवं 5. 1 2 3 4 5 डेज असं दिलं होतं डायरेक्ट. 1 2 3 4 5 हेच 5 ऑप्शन होते. तर आता एकदम डोकं कुठे फिरलं माझं ज्यावेळेस मी बघितलं की तुम्ही जे आन्सर टिक केलेले, मी तुम्हाला 1000 वेळेस सांगितलेले की त्या GOTचा आन्सर ते राईट टिक करा. घाई गडबडीत तुक्का मारू नका. आणि मारायचं आहे तर डोकं थोडं तर ठिकाणावर ठेवा. आता इथे यांनी दिलेलं आहे की A आणि C 2.25 डेजमध्ये करताय, 2.25 दिवसात. A आणि C जर 2.25 दिवसात करताय तर तिघांनी काम केल्यावर तर त्याच्यापेक्षा लवकरच होईल ना. म्हणजे आन्सर 2.25 पेक्षा तर कमीच पाहिजे. आणि ऑप्शन काय होते? 1 2 3 4 5. आता 3 4 5 तर इथंच कट होतं आणि तरी तुम्ही 3 4 5 ला तुक्का मारून ठेवलेला आहे. म्हणजे ठीक आहे, एखादा एक्साइटमेंटमध्ये मारतो, अरे पण कमॉन, गोळी मारायचीच आहे तर 1 आणि 2 मध्ये मारा ना. हे किती बेसिक कॉमन लॉजिक होतं. तर GOTला बरेच जण कॅज्युअली घेत आहे आणि बरेच त्याच्यामध्ये सरना शेवटी क्वेश्चन घुमवलेला असतो त्यांनी की ऑप्शन्स भारी भारी सेट करता. तर यार हे नाही झालं पाहिजे, हे फार डिसअपॉइंटिंग आहे. आणि जर तुमचं हे पण राईट येत नसेल तर तुम्ही काय अपेक्षा ठेवता की पेपरमध्ये तुमचं सगळं राईट येईल म्हणून? नुसतं येऊन सांगता सर 45चा कॉम्बाईन 50चा कॉम्बाईन रिझल्ट येऊन जाईल, येत नाही मग बऱ्याच जणांचा. तर हा प्रॉब्लेम मला तरी वाटतं की नॉलेज नाही आहे अशातला प्रश्न नाही आहे. घाई गडबड, ओव्हर कॉन्फिडन्स, ह्या गोष्टी थोड्याशा आटोक्यात ठेवा. सो याच्यानंतर पुढे जाऊ आपण. बरेच जण कम्पेअर करताय की सर माझा मित्र तर 5 तास अभ्यास करत होता आणि त्याचं सिलेक्शन झालं, मी 10 तास अभ्यास करतोय पण तरी माझं नाही होते. किंवा 10 तास अभ्यास करणं गरजेचं आहे का, 4 तास करू का, 6 तास करू का, 9 तास करू का? हे बघा, इथं पॉईंट कसा आहे, तुम्ही प्रत्येकाची लेवल वेगवेगळी आहे ना. तुम्ही ही गोष्ट एकदम व्यवस्थित समजून घ्या. सिम्पल पॉईंट सांगतो अजून एक. समजा ऑनलाईन टेस्ट देताय तुम्ही. आता काही मुलं 5 ऑनलाईन टेस्ट दिल्या प्रीच्या 5, की त्यांना आयडिया येऊन जाते की प्रीमध्ये कसं अटेम्प्ट करायचं काय. काही जणांना 5 देऊन नाही जमत, त्यांना ती लवकर कम्प्युटर ह्युमन इंटरफेस तो हँडलच नाही करतायत. काही जणांना 10 मॉक टेस्ट द्यावं लागतं, काहींना 12 मॉक टेस्ट द्यावं लागतं. हळूहळू त्यांना स्क्रीनची सवय लागते. त्यानंतर डिसिजन मेकिंग समजते की हा क्वेश्चन वाटतोय इझी तरी त्या मोमेंटला सोडून पुढे जायला पाहिजे, पुढचा क्वेश्चन करायला पाहिजे. या गोष्टी त्यांना हळूहळू शिकायला भेटतात. आणि पेपरमध्ये खरंच निर्लज्जपणे कधी कधी तो क्वेश्चन स्किप करून पुढे जावं लागतं आपल्याला. हे मी पेपरच्या अगोदरचे जे आपले विकली टॉक असतात त्यात खूप क्लिअरली सांगितलेले बघा. आता सध्या कुठली एक्झाम नाही म्हणून नाही सांगते, पण पुढच्या वेळेस मी त्याच्यावर चांगला व्हिडिओ बनवलंच, ते तुम्ही नीट ऐका. सो माझं म्हणणं आहे की याच्यात वेळ लागतो यार. त्यामुळे तुम्ही असं डायरेक्ट कम्पेअर नका करू की सर हा 10 तास करतोय मी पण 10 तास करू का. तुम्ही तुमच्या नॉलेजनुसार जा ना. प्रत्येकाची लेवल सारखी नाही आहे. काही जणांचं जेन्युअनली त्यांना कॉन्ट चांगलं जमतं, काहींना इंग्लिश चांगलं जमतं. आपल्याला मग थोडीशी मेहनत घ्यावं लागेल. जर आपलं थोडं वीक असेल तर आपल्याला जरा एक्स्ट्रा एफर्ट लावा लागणार आहे. हा पण तर विचार करा. त्यानंतर ॲग्रीचा बघा, संतोषचा एक मेसेज आलेला आहे, त्याचा स्क्रीनशॉट वाचून दाखवतो. संतोष जो आहे आपला एक स्टुडंट येतो, आता बँकेत सिलेक्ट पण झालेला आहे. त्याने असं लिहिलं होतं की सर विकली टॉक ऐकला मी तुमचा रिगार्डिंग ॲग्रिकल्चर. मी पण ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे आणि कन्सिस्टंटली लास्ट 3 इयर्सपासून IBPS AFOचे इंटरव्ह्यू दिलेत, बट अनफॉर्च्युनेटली माझं सिलेक्शन झालं नाही. AFOसाठी प्रिपेअर करणं ही मिस्टेक आहे. ॲग्रीच्या स्टुडंट्सला प्लेन जनरल बँकिंगला प्रिपेअर करायला
सांगा. ते खूप घाबरतात. पण 3 वर्ष ॲग्रीचा स्टडी करून प्लेन बँकिंग मी पण स्टार्ट केलं आणि माझ्याकडे आता सध्या 4 रिझल्ट आहे. हां, बरोबर आहे. IDBIमध्ये पण झालं होतं, LICमध्ये पण झालं होतं. आत्ता IBPSला पण इकडे झालं आहे क्लेरिकलला. सो त्याचं म्हणणं आहे रिगार्डिंग RBI लास्ट काही डेज प्रिपरेशन बंद झालं होतं, पण मी आता रिस्टार्ट करतोय. जॉबमुळे थोडंसं डिस्ट्रॅक्शन होतं, बट वीकली टॉकमुळे खूप बेनिफिट होतं वगैरे वगैरे. ते ठीक आहे समजा पुढचं. तर पॉईंट हा आहे की आता यांनी पण ॲग्रिकल्चरच्या मुलांनी बघा, यांनी 3 वर्ष AFOचे इंटरव्ह्यू देऊन त्यानंतर आत्ता मागच्या वर्षी जनरल बँकिंगचं प्रिपरेशन केलं आणि त्याच्याकडे आता 4 रिझल्ट्स आहे. सो डेफिनेटली असं होऊ शकतं, कारण तुम्ही AFOला जे कॉन्टेलर करता ते थोडंसं एक्सटेंड करायचं, थोडं एक्सटेंड करायचं आहे, आणि जो ॲग्रीचा रट्टा मारता तेवढा तुम्हाला थोडासा जीकेचा मारायचा आहे. सो हा एक पॉईंट होता सांगण्यासारखा. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, यश सरांना एक कॉन्व्हर्सेशन केलं होतं, त्याचा एक स्क्रीनशॉट आहे, सरांनी पाठवला आहे मला. अभयनी सरांना एक मेसेज केला होता, मला वाटतं हा डाऊट खूप जणांच्या डोक्यात असेल. अभयचा मेसेज असा होता की सर एक प्रॉब्लेम झाला आहे, मी मेन्सच्या आतापर्यंत 4 मॉक टेस्ट दिले आहे, पण पझल 1 किंवा 2 सॉल्व्ह होतात. टेस्टमध्ये काय होतं माहीत नाही. ऑफलाईन त्याला नंतर टायमर लावून प्रॅक्टिस केली तर सगळं जमतं, मॉक टेस्टमध्ये नाही जमत. ते पझल मी नंतर ट्राय केलं तर टाईम लावून सगळं जमतं. सर यासाठी सोल्युशन सांगा प्लीज. माझा स्टडीचा वे चुकतो आहे का का मी आणि मी लाईव्ह सेशन पण करतोय, त्यामध्ये पण माझी स्पीड खूप चांगली असते, आन्सर येतात. तर सरांचा रिप्लाय पण वाचतो मी. सरांचा रिप्लाय होता, पहिला पॉईंट की आय हॅव ऑब्झर्व यू आर प्रेझेंट ड्युरिंग लाईव्ह सेशन अँड युअर आन्सर्स आर करेक्ट अँड इन टाईम ॲज वेल. ठीक आहे, सरांनी ते चांगलं त्याला ऑब्झर्व केलं. दुसरा पॉईंट, फॉर मेन्स मॉक मोस्टली इश्यू इज द लेवल ऑफ मॉक माइट बी टफ. आता कदाचित ऑलिबोर्डचं असेल तर थोडंसं टफ असतं, थोडं घुमवलेलं असतं. सो देअर इज डिफिकल्टी इन सॉल्विंग पझल्स, प्लीज चेक युअर पर्सेंटाईल. सरांनी आपण एकदम व्यवस्थित सांगितलं, पर्सेंटाईलवरनं कळतं की त्या पेपरची लेवल किती होती. जरी समजा स्कोर कमी असला पण पर्सेंटाईल चांगला असला तुम्हाला कळून जाईल की यार ओव्हरऑलच पेपर थोडासा अवघड होता. त्यानंतर सरांचा त्यात सब पॉईंट होता की ऑलवेज बी कन्सिस्टंट वाईल सॉल्विंग पझल्स सो दॅट इन ॲक्च्युअल एक्झाम इट इज इझी टू अटेम्प्ट. बरोबर, तुम्ही तरी पण कंटिन्यू पझलची प्रॅक्टिस चालूच ठेवा. असं नाही की एका टेस्टमध्ये खूप चांगले बसले म्हणजे लगे पझल जमायला लागलं तुम्हाला, बिलकुल नाही. आणि तिसरा पॉईंट होता सरांचा, सेंड मी युअर स्कोअर ऑफ रिसेंट मेन्स सो दॅट वी कॅन हॅव अ प्रॉपर ॲनालिसिस. तर माझं काय म्हणणं आहे सर, आता बघा तुम्हाला जे मुलं सरांसोबत कॉन्टॅक्ट करतात, आता हे फक्त यश सरांचंच नाही, फात्या मॅडम झाल्या, मी झालो, किंवा बाकीचे जेवढे पण फॅकल्टी, अजित सर, ओम सर, विपुल सर, सगळेजण तुम्हाला असं डिटेल ॲनालिसिस सांगायला रेडी आहे. फक्त तुम्ही त्यांच्यापर्यंत अप्रोच करा. आता जे पोरं आत्ताशी लाईव्ह सेशन जॉईन करताय, जे 6-6 तास आम्ही दररोज त्याच्यावर इन्व्हेस्ट करतोय, तुम्हाला माहीतच नसेल तर कसं करावं बरं तुमचं. म्हणजे तुम्ही लायकी तरी का आता म्हणजे बँकिंग करण्याची. जर सर मला माहीतच नव्हतं, 2 महिने होऊन गेले, कुठे चाललंय सगळं, कसं बोला म्हणजे इथं खरंच डोकं आउट होऊन जातं. पुढे जाऊ आपण, आता वेळ खूप होत चाललाय. कम्प्युटरचे व्हिडिओ चालू केले बघा, बँकर्स अड्डाचा मी आज एक व्हिडिओ टाकला होता, तर त्याचा ना मला प्लीज फीडबॅक द्या. कम्प्युटरचे एक 13-14 व्हिडिओ होते, ते खूप जबरदस्त होते. त्यानंतर मागे आता एक परत व्हिडिओची सिरीज चालू केली होती, आणि आता हे बँकर्स अड्डाचे पण काही जणांनी सजेस्ट केले. तर कन्फ्यूज तर नाही करायचे मुलांना, पण जर का तुम्हाला याचा रिस्पॉन्स चांगला वाटला तर हे व्हिडिओज पण आपण चालू ठेवू, त्याचा फीडबॅक नक्की द्या. त्यानंतर घरी अभ्यास होत नाही, औरंगाबादला येऊन अभ्यास करू का सर, काय वाटते तुम्हाला, प्लीज असे मेसेज करू नका, प्लीज रिक्वेस्ट आहे. कमॉन, थोडासा दम धरा, घरीचा अभ्यास करा, थोडा अजून पिक्चर क्लिअर होऊ द्या, त्यानंतर बघू आपण. त्यानंतर बँकेमध्ये सिलेक्शन झालेल्या मुलांचं मी डॉक्युमेंटचं बोललो. ज्यांना ज्यांना जमत असेल हळूहळू तुम्ही आता इनिशिएटिव्ह घ्या, कारण तुम्हाला पुढे प्रॉब्लेम नको व्हायला. ज्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये प्रॉब्लेम आहे, ज्यांचे डॉक्युमेंट्स एकदम क्लिअर आहे, त्यांचं काही टेन्शन नाही. आणि ज्या मुलांना ऑलिबोर्डची किंवा कोणती पण मॉक टेस्ट सिरीज विकत घ्यायची आहे, मेन्ससाठी असो किंवा प्रीसाठी असो, तर आणि जर तुम्हाला असं वाटतं की सर ते बजेट खूप जास्त चाललंय, मी घेऊ की नको, तर मी तुम्हाला वरती 12 सोर्सेस वाचून दाखवले, त्याच्यातली फ्री टेस्ट द्या पहिले, तुमचे स्कोर्स बघा, तुमची प्रॅक्टिस बघा, त्यानंतर विकत घ्या. आणि विकत घेतानाही खूप धाकधूक असेल, सर पैसे खूप जास्त लागत आहे, तर मग मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पाठवा. जेवढे मुलं मला कॉन्टॅक्ट नंबर पाठवतील त्यांना मी एकमेकांना तुमचे कॉन्टॅक्ट नंबर शेअर करेल, आणि तुम्ही ते शेअरिंगमध्ये विकत घ्या. लाईक समजा एक 500 रुपयाचं पॅक घेतलं मी ऑनलाईन टेस्टचं, 20 टेस्टचं, तर मग 10-10 टेस्ट तुम्ही शेअर करू शकता. आता 500 रुपयात 10 एवढं कमी तर येत नाही, 20 खूप जास्त येतात समजा, पण मी एक एक्झाम्पल सांगितलं. मग त्यामध्ये एकाने ऑड नंबरच्या टेस्ट द्यायच्या, एकाने इवन नंबरच्या द्यायच्या, असं तुम्ही ठरवून घेऊ शकता. ठीक आहे, तर जे कॉन्टॅक्ट करतील त्या हिशोबाने आपण बघू पुढे. त्यानंतर पटकन पुढे जाऊ, लाईव्ह सेशनची अनाउन्समेंट करायची बाकी होती. लाईव्ह सेशनमध्ये आता कसं आहे, मागचा वीक तर खूप जबरदस्त झाला, खूप पॉझिटिव्ह फीडबॅक आला आहे मुलांचा की सर DIचं जे पण सेशन झाले आपले 2-2 तास ते खूप जबरदस्त झाले. पण आता कसं आहे, नुसतं DI पण नाही घेऊ शकत, वर्ड प्रॉब्लेम आमचे आपले 3 राऊंड झाले, आपल्याला ते परत चालू करावं लागेल. सो आता माझा प्लॅन असा आहे की 1 तास वर्ड प्रॉब्लेम आणि 1 तास DI आणि केसलेट असं काहीतरी करू आपण मॅनेज. पण वर्ड प्रॉब्लेमचा मग एक तर टॉपिक डिसाईड करावं लागेल, जे आधी केलं होतं. सो बघू, मोस्टली ह्या सेशनमध्ये त्याच्यावर प्रॅक्टिस होईल. पण मला सांगायचं हे होतं की त्या लाईव्ह सेशनमध्ये मुलांना नोटबुक बनवायला परत परत मी फोर्स करतोय. ते क्वेश्चन्स खूप क्वालिटी क्वेश्चन्स आहे. DIचं तर बनणार नाही, कारण DIची एक जण PDF बनवतो, पण मला वाटतं त्याचं नाव कृष्णा आहे काहीतरी, एकाने सांगितलं मला. तर कृष्णा, खरंच थँक्यू, तू दररोज आम्हाला PDF बनवून पाठवून देतो परत ग्रुपवरती. तर त्या PDF नक्की बघा DIच्या. आणि जे नॉर्मल सेशन असतं आपलं, त्याच्या
पण नोटबुकमध्ये मेंटेन केलं तर खूप बेटर जाईल. PDF तर ठीकच आहे DIच्या, तर ते दोन्ही बघा तुम्ही. बाकी लाईव्ह सेशनचे अनाउन्समेंट मी लाईव्ह सेशनच्या ग्रुपवरती आपलं परत एकदा टाकून देतो एक मेसेज. बाकी प्रज्वलने एक पीक पाठवलेला आहे, तो मी शेअर करतो आणि व्हिडिओजवरती येऊन जातो पटकन. लास्ट पार्ट व्हिडिओज बघा, या वीकला 5 होते, त्यातला पहिला जो आहे बुक रिडिंग बद्दलचा आहे. कंपल्सरी हा व्हिडिओ सगळ्यांनी बघा, खूप जबरदस्त व्हिडिओ आहे आणि मला तर खूप पटला हा, नक्की बघा. त्यानंतर अक्षयनी एक पाठवला होता, आपला ओल्ड स्टुडंट आहे तो ऑलिम्पिकचा, तो पण खूप जबरदस्त आहे, तो एक बघा. त्यानंतर हर्षाने एक RJ कार्तिकचा पाठवलेला आहे ट्रस्टवरती. बरेच जण तेच ना, इतका अभ्यास करतात तरी म्हणतात की सर माझा रिझल्ट येईल का वगैरे वगैरे, नवीन काय करू, जे केलेले तेच नीट करत नाही. त्याच्याशी रिलेटेड एक चांगली स्टोरी सांगितली त्यांनी, मस्त एकदम, तो एक बघा व्हिडिओ. विल पॉवरवरती एक बघितला होता, तो एक कोणीतरी पाठवला आपल्या एक स्टुडंटनी. आणि 5वा एक सारिकाने पाठवलेला होता की नॉलेज जरी 70 मार्क्सचं आहे तरी आपल्याला 50च मार्क येतात, मग आपण अजून बोमा मारत बसतो, त्याशी रिलेटेड एक, तो पण एक चांगला आहे. सो हे सगळे जुन्या मुलांनी पाठवलेलेच व्हिडिओज आहेत आणि अजून काही पाठवले होते पण मी यातले 5 सिलेक्ट करून टाकले, तर हे तुम्ही बघा. आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट, लास्ट, हा पॉईंट खरं सांगायला पाहिजे की नाही, पण मला असं वाटतं क्लिअर करून टाकू. हा थोडा अभ्यासाशी रिलेटेड नाही आहे. सध्या फेसबुकवरती मी पोस्टर टाकलं होतं रिझल्ट्सचं, तर भरपूर मुलं ज्यांचे रिझल्ट्स आलेले ते खूप नाराज झाले की सरांनी आम्हाला टॅग नाही केलं आणि फक्त जवळच्याच मुलांना टॅग केलं वगैरे वगैरे. तर प्लीज असं काही हे करू नका, मिसअंडरस्टँडिंग करू नका. असं काहीच इंटेन्शन नव्हतं माझं की तुम्हाला टॅग न करणं किंवा आमची अजूनही सर फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करत नाही आणि आम्ही तर सरांसोबत क्रिकेटही खेळतो किंवा मूवीलाही जातो किंवा आपण जेवायलाही जातो बऱ्याच वेळेस. तर असं बिलकुल इंटेन्शन नाही, असं चुकीचं काहीच हे नका करू की काही मुलं खूप जवळचे आणि काही मुलं खूप दूरचे, असं बिलकुल नाही आहे. ते आता प्रॉब्लेम असा आहे, ते फ्रेंड रिक्वेस्ट वगैरे ना ते एक्सेप्ट होत नाही फेसबुकवर. ते 2 वर्षापासून बघतोय मी, ते 5,000 फ्रेंड ते कंप्लीट झाले त्याचा कोटा, त्याच्यामुळे ते वरती होत नाही. आणि कधी कधी अचानक 1-2 कमी झालेले असतात फ्रेंड्स, काय माहिती ते कसे कमी होतात, कधी रिफ्रेश मारलं तर दिसतं मला, तर मी 1-2 लिस्टमधनं ॲड करून घेतो. पण असं बिलकुल नाही की मी काही पार्शलिटी करतोय किंवा काही जणांना ॲड करतोय, काहींना टॅग करतोय. सगळे मुलं जवळचेच आहे आणि मला चांगलं माहिती की तुम्ही समोर आल्यानंतर चांगले आपले सगळे किस्से आठवतील मला. त्यामुळे तुम्ही असं काही चुकूनही हे नका करू. मला फार वाईट वाटलं ते मुलांनी असं म्हणजे लिहिलं तर, आणि कदाचित त्यांना ते क्लिअर नसेल आणि काही जणांच्या डोक्यात अजूनही असेल की यार सरांनी आपल्याला टॅग नाही केलं, एवढं पोस्टर शेअर केलं. तर प्लीज असं काहीच नव्हतं. त्यामुळे एक्स्ट्रीमली सॉरी जर असं कोणाला काही वाईट वाटलं असेल तर तुम्हाला डायरेक्ट फोन करा, आपण ते सर व्यवस्थित चर्चा करू, औरंगाबादला आल्यावर चांगली मोठी पार्टी करू, पण असं काही मिसअंडरस्टँडिंग करू नका प्लीज. ठीक आहे, चलो विल स्टॉप हिअर. अजून काही पॉईंट्स राहिले असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका, मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो. थँक्यू सो मच.